इस ओवर की पहली गेंद बहुत अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के बाद प्रणपुर पर गेंद को ड्राइव करना चाहते थे, गेंद चली गई विकेट कीपर की तरफ, रन बनाने का कोई मौका नहीं है। बिंदी गेंद के साथ राजेश ने आगाज किया। चांगली सुरुवात झाली आहे, सुरुवात गोलंदाजाच्या बाजूने झाली आहे। राजेश सोरटे पहिलाच बॉल अचूक टप्प्यावर टाकला, थोडासा बाहेर काढला आणि यष्टीरक्षकांकडे पाठवला, परंतु बॅटिंगसाठी मुंबईचा वंडर बॉय आहे नाव फरदीन काझी। ब्रेंटन गेंदबाज राजेश सोरटे गेंदबाजी कर रहे हैं, के पार गेंद अंदर की तरफ आई, गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया, पॉइंट पर खिलाड़ी तैनात है, एक रन लेने का मौका फरदीन के लिए, फरदीन ऑन मार्क, स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के। या सुरुवात होताना पाहिला मिळते 8 षटकांच्या या लढती आणि आज शेवटचा दिवस। हळूहळू मात्र प्रेक्षकांचं पावले या क्रीडा नगरीच्या दिशेने येताना पाहिला मिळतील, कारण भारतीय आणि जगाच्या टेनिस क्रिकेटचा सगळ्यात मोठा सोहळा सुप्रीमो ट्रॉफी आज मात्र अंतिम टप्प्यामध्ये। या 11व्या पर्वाचा शेवटचा दिवस, शेवटची रात्र कुणाच्या नावे होणार, धावसंख्येला सुरुवात झाली आहे। 11व्या सोनेरी रुपेरी चंदेरी पानावरती आपलं नाव कोण कोणार या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला मिळवायचं आहे। त्याकरता सेमीफायनलचा सामना आपण बघतोय, सेमीफायनलचा सामना जिंकायचा आहे, फायनलमध्ये प्रवेश करायचा आहे आणि त्यासाठी निकराची झुंज मैदानावरती आपण पडणार आहोत। राजेश सोरटे अपनी बॉलिंग मार्फत तैयार है, सामना करेंगे सुमित टेकले। 7:09 का समय, बहुत ही महत्वपूर्ण खेल दोनों टीमों के लिए, अच्छा पैटर्न देखने का मौका मिलेगा। बिग मैच, बिग फाइट, बिग बैटल। राजेश तैयार, ऑन साइड पर खेल दिया, यहां खिलाड़ी खराब फील्डिंग करते हुए मैदान पर खराब फील्डिंग, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ जा रही है। बाहुबली के बल्ले से इस पारी का पहला चौका मिला, मौका और जड़ दिया शानदार चौका। सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 डीजे। आणि या फटक्या बरोबरच कृष्णा सातपुते होते 315 धावांसह पहिल्या क्रमांकावर, आणि आता सुप्रीमो ट्रॉफीतील सर्वात जास्त धावा घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर सुमित टेकले। गेंद पर अच्छा स्ट्रोक, ऑन साइड पर गेंद को खेल दिया था, मैदान क्षेत्र में खराब फील्डिंग, शॉट विद गेंद ऑन साइड पर हुक करना चाहते थे, गेंद के नीचे खिलाड़ी है, स्क्वायर लेग पर लपक लिया कैच, बाहुबली आउट। राजेश सोरटे ने पहला ब्रेक थ्रू अपने टीम के लिए दिलाया है, शानदार विकेट, सुप्रीमो विकेट है, बड़ी सफलता, प्राइज विकेट, बाहुबली आउट। विकेट आलेली आहे। राजेश सोरटे यांचा हा चेंडू जर पाहिलं तर थोडासा बाउन्स झाला, जास्त बाउन्स झाला होता, त्याचा अंदाज नाही आला। पहिल्या क्रमांकावर विराजमान झाले जरूर 319 धावांसह सुमित टेकले, परंतु दुसऱ्याच बॉलवर माघारी देखील पडताना पाहायला मिळतात। पहिली विकेट येते, ही देखील मॅच जबरदस्त होणार आहे, कारण बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटत होतं की या दोन टीममध्ये फायनलचा सामना व्हावा, परंतु तो आता सेमीफायनलचा सामना होतोय खरा ज्या पद्धतीने लाईव्ह ड्रॉ द्वारे, परंतु इकडे एक वेगळीच मजा पाहायला मिळणार आहे। आणि जे प्रेक्षक कदाचित थोड्या वेळाने निघणार होते ना मैदानाच्या दिशेने, ते आता निघाले सुद्धा। चला लवकर जाऊयात सुप्रीमो पाहायला। राजेश सोरटे की बहुत बढ़िया गेंदबाजी, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद लेकर रही थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे स्क्वायरली की तरफ, और आंखों से दूर गेंद थी। बल्लेबाज सुमित टेकले इस गेंद को अच्छी तरह से भाप नहीं पाए, और इस मुकाबले में राजेश सोरटे ने पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाया है। बालाजी क्लब मुंबई के लिए पहला झटका, बहुत महत्वपूर्ण सफलता मिली है। डिग डॉन्ग रेड डेविल्स अमर साई पुणे टीम के लिए, स्कोर 5 रन 1 विकेट के नुकसान पर। नए बैटर बल्लेबाजी करने के लिए आए हैं प्रदीप पाटिल, गुजरात से बिलोंग करने वाले खिलाड़ी। इस वक्त अगर देखें तो फील्डिंग, फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी है, गली पर खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी तैनात है, मिडऑफ है, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर मिडॉन, और उसके साथ डीप मिड विकेट पर एक खिलाड़ी तैनात, स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी है और एक खिलाड़ी फाइट लेग पर मौजूद है। रिवर्सिव खेलना चाहते थे, जोरदार अपील, बहुत अच्छी गेंदबाजी राजेश सोरटे द्वारा, और चंद्रकांत जी इसीलिए जाने जाते हैं, नियंत्रण के साथ गेंदबाजी करते, विकेट टेकर गेंदबाज है। याचमुळे प्रत्येक संघाला असं वाटतं की हा गोलंदाज आपल्या संघामध्ये असावा। बॅटिंगही चांगलीच करतात आणि ज्या पद्धतीने गोलंदाज कटरचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करताना पाहायला मिळतात, टप्पा चूक असतो आणि हेच त्यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे। आणि या हंगामात सुप्रीमो ट्रॉफी सुद्धा गाजवली आणि आताही पहिलं षटक आतापर्यंत दर्जेदार केलंय त्यांनी।
जी आप बिल्कुल सही कहा आपने, बहुत बढ़िया गेंदबाजी के सट्टे खिलाने के साथ सदी भी गेंदबाजी राजेश द्वारा रही है। रक्षात्मक तरीके से गेंद को खरीदा कवर पर, इस कवर पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रू करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। स्कोर अब पहुंच चुका है 7 रन 1 विकेट के नुकसान पर। पहिल्या षटकात 7 धावा येणं, 1 विकेट येणं। पहिलं षटक जर पाहिलं तर या ठिकाणी डिंगडॉंग रेड डेव्हिल्स अमर साई पुणे टीमच्या बाजूने जाताना पाहायला मिळत आहे, कारण सुमित ढेकळे यांची ती महत्त्वाची विकेट आली आहे। परंतु प्रत्येक ओव्हरला इकडे समीकरणं बदलतात। काल आपण पाहिलं की पहिल्या सुरुवात एवढी चांगली नाही झालेली असताना बबलू पाटील यांनी अंतिम टप्प्यामध्ये एका षटकातच 25 धावा घेतल्या। त्याच्यानंतरच्या मॅचमध्ये ज्या मॅचमध्ये अय्यूबने बॅटिंग केली, पहिल्या 2 ओव्हरला 10 आणि त्याच्यानंतर 87 झाले। यस, बॅटिंग पॉवर प्ले लगेच या ठिकाणी घेण्यात आला। त्याचं कारण आहे कुठेतरी पुन्हा धावसंख्येचा वेग वाढवायचा आणि प्रतिस्पर्ध्यांवर सुद्धा दबाव टाकायचा, ही रणनीती या ठिकाणी असावी। और दोनों बल्लेबाज की अगर बात करें तो प्रदीप फॉर्म में है, एक तरफ फरदीन काजी फॉर्म में है, इसलिए दूसरा ओवर बैटिंग पावर प्ले लिया गया। बीच मैदान पर अंपायर के साथ चर्चा तो हो रही है। 7:14 का समय, बहुत ही क्रुशियल मुकाबला। राजेश सोटी के ओवर की बात करें तो इन्होंने 6 रन खर्च किए। पहले ओवर की कहानी समाप्त और बैटिंग पावर प्ले स्पेशलिस्ट गेंदबाजी करने के लिए संदीप यादव, सॅन्डी यादव गेंदबाजी करने के लिए आए हैं। अगदी चांगले गोलंदाज आहेत, दिल्लीला बिलॉंग करतात आणि पहिला दिवस देखील त्यांनी चांगला गाजवला होता। अँगल बनवणारे चेंडू त्यांचं गोलंदाजीचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि आज मात्र त्यांच्याच हातामध्ये दुसऱ्या षटकासाठीचा चेंडू सोपवण्यात आलेला आहे। आणि एका बाजूला जर पाहिलं तर फरदीन काझी, खूप मोठ्या प्रमाणावर फरदीनचे चाहते म्हणजे मुंबईकर आहेत, मुंबईत तर आहेत, परंतु जगभर ख्याती मिळवली या खेळाडूने। कारण मुंबईतील क्रिकेट काय आहे आणि मुंबईतील क्रिकेट खेळण्यासाठीचा प्रवास कसा करावा लागतो, मोटरसायकलवरून, ट्रेनमधून, किंवा तो सगळा काही फरदीनने केलाय। आणि आज थांब लिया है बैट हाथ में फरदीन काजी ने, अब तो महासंग्राम होगा, करेगा विस्फोटक बल्लेबाजी, हर बॉल बाउंड्री के बाहर होगा। फरदीनचे चाहते मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत या ठिकाणी फरदीनला पाठिंबा देण्यासाठी। जी हाँ, सपोर्ट तो जरूर मिलेगा। बहुत सारे फैन फरदीन काजी के आए हैं और अच्छे बैटर लेके आए हैं। स्कोर 7 रन 1 विकेट के नुकसान पर। सैंडी अपने बॉलिंग मार्फत तैयार, बैटिंग पावर प्ले और सुप्रीम एंड से गेंदबाजी होगी। फील्डिंग एक फ्लैंक टिप पर खिलाड़ी है, उसके साथ एक खिलाड़ी बिल्कुल इस वक्त पॉइंट पर कवर पर खिलाड़ी, डीप स्टक कवर मिड ऑफ, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी तैनात, ऑन साइड पर मिड ऑफ दायरे के अंदर मौजूद। अच्छी गेंद ऑन साइड पर खेल दिया। इस बार गैप ढूंढा बाउंड्री की तरफ, डीप मिड विकेट पर गेंद को खेला गया और 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। पहली गेंद पर बैटिंग पावर प्ले में फरदीन ने अच्छा स्टार्ट किया है। व्यावसायिक क्रिकेट ज्यावेळेला तुम्ही खेळताना तर जसं मैदान तशी बॅटिंग तुम्हाला करायला पाहिजे। जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुसरून तुम्ही बॅटिंग करायची आहे। गोलंदाज काय टाकतोय, फिल्डिंग कुठे आहे, त्याला अनुसरून तुम्हाला बॅटिंग करायची आणि फरदीनने ती सुरुवात केली आहे। गॅपमध्ये बॉल खेळला, 2 धावा घेतल्या। ओपन मिड पर गेंदबाजी और स्ट्रोक बहुत अच्छा था। खेलना चाहते थे, हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी, बहुत ही महत्वपूर्ण सफलता। सैंडी यादव बीच मैदान पर सेलिब्रेशन कर रहे हैं, एंजॉय कर रहे हैं। फरदीन की व्यापारी बस अब एक्सीलेंट बॉलिंग सैंडी द्वारा। सुप्रीमो स्पर्धेचे प्रणेते संजय पोत्ती साहेब भाई, ज्यांच्या संकल्पनेतून आज हा टेनिस क्रिकेट विश्वाचा विश्वचषक वर्ल्ड कप आपण पाहतोय। आणि फरदीन बाद झाल्यात, चाहते नाराज झाले असतील, परंतु योगेश पेनकर यांचा जो निर्णय होता ना, त्यांना लवकरात लवकर बॉलिंग लावण्याचा सँडीचा तो यशस्वी झालाय। स्पर्धेचे जनक, स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय संजयजी पोत्ती साहेब आणि त्याचबरोबर अल्टिमेट इव्हर मेकर्स पल्लवी नायर। हा चेंडू पहा, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, रत्नात्मक बॅटिंग करायची होती, शॉट चांगला नव्हता। सॅन्डी खुश झालाय, चेहऱ्यावरती हावभाव पहा, सेलिब्रेशन करण्याकरता असतं। ओ माय गॉड, काय सेलिब्रेशन आपण पाहताय। एक उंच उडी घेतले, झेप घेतले, त्याला माहिती आहे फरदीन मोठा मासा खेळायला लागलेला आहे, मोठी विकेट आहे। फरदीन इन फॉर्म, बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन। पहा, मोठ्या खेळाडूची विकेट घेतो त्यावेळेला आपल्याला आनंद होतो, सेलिब्रेशन कोणी करतच आणि ते इकडे पाहायला मिळालं। प्रथमेश ठाकरे आलेत मैदानाच्या आतमध्ये, डावाला सावरण्याची भूमिका त्यांना करावी लागणार आहे, कारण ज्या 2 प्रमुख सलामीवीर जे होते ना, ते दोन्ही माघारी परतलेले आहेत। परंतु मी पुन्हा एकदा तेच सांगेल, इकडे सुरुवात करून चालत नाही, इकडे शेवट करावा लागतो। आणि या संपूर्ण 8 ओव्हर काय 16 ओव्हरमध्ये सातत्य जो ठेवेल ना, तो जिंकणार आहे। जी हाँ, निरंतरता बहुत इंपॉर्टेंट है, आपने सही फरमाया, भी बहुत इंपॉर्टेंट मैच है ये, सेमीफाइनल का मुकाबला। स्कोर 9 रन 2 विकेट के नुकसान पर। सैंडी गेंदबाजी कर रहे हैं।
टपकाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, उछाल मिला, सटीक लाइन पर गेंदबाजी कर रहे सैंडी आदि, तीखी गेंदबाजी कर रहे, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे। पहा त्यांचे बॉल अँगलही बनवतात, बाउन्सही होतात आणि आता थोड्या वेळासाठी असं वाटलं की आपण टेस्ट मॅच तर पाहत नाहीये ना, अशा पद्धतीचा उसळता चेंडू या ठिकाणी प्रथमेश यांना टाकला। ये अनप्लेबल गेंद थी, टप्पा खाने के बाद उछाल मिला, बैकफुट पर जाने के लिए मजबूर किया, इससे देखिए खुशी मिलती है गेंदबाज को। सटीक लाइन पर गेंदबाजी, सदी भी गेंदबाजी सैंडी द्वारा सफल हुए, फॉलो किया गया, आगे गेंद, इस गेंद को ड्राइव किया, स्ट्राइक कवर पर 1 रन लेने का मौका मिलेगा बल्लेबाज प्रथमेश ठाकरे को। और टूर्नामेंट का आयोजन करता इस टूर्नामेंट को बहुत खूबसूरत बनाया है, बहुत बड़ा सपना जिनका है विधायक संजय जी पोतनीस। हर किसी के साथ एक अलग रिश्ता है। देखिए जब मैच समाप्त होता है तब जाकर ये सारी लड़कियां जो है मैदान के अंदर जाती है, उनके साथ एक फोटोग्राफ्स, टूर्नामेंट को सुप्रीमो को नया आयाम देने का काम किया है विधायक संजय जी पोतनीस साहब ने। पहा सगळ्यांची काळजी, पंच असतील, कॉमेंटेटर असतील, स्कोरर असतील, या प्रत्येक टीमशी स्वतः संवाद साधतायत। सुंदर, बहुत बढ़िया खेल, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते हुए गेंद को कवर क्षेत्र में खेल दिया, पॉइंट और कवर के बीच वो गैप है, 1 रन लेने का मौका। दोनों बल्लेबाज जो है ना थोड़ा वो समय ले रहे हैं। स्कोर 11 रन 2 विकेट के नुकसान पर, दूसरा ओवर प्रगति पर है। इस मुकाबले में चंद्रकांत जी सैंडी ने बहुत अच्छी गेंदबाजी की है। हो, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, दबाव त्यांनी टाकलाय आणि परंतु समोरचे फलंदाज देखील काही कमी नाही आहेत, ते सुद्धा वलयांकित नावं आहेत, परंतु आज प्रत्येकाला सिद्ध करायचे, संधी मिळाली आहे, संधीचं सोनं करा, ही सुप्रीमो आहे। ऑफ स्टंप के जब बाहर जाके सफल के आंसर पर खेलना चाह रहे थे, सफल तो हुए लेकिन सफल नहीं हुए, सैंडी सफल हुए। सफल ओवर का खेल समाप्त हुआ। इस ओवर में केवल 4 रन और फरदीन का बेशकीमती विकेट, प्राइस विकेट 2 ओवर के बाद 11 रन 2 विकेट के नुकसान पर। कदाचित या टीम मध्ये सँडीचं ऍड होणं, मात्र बऱ्याच जणांना असं वाटलं सँडी या टीम मध्ये का, परंतु सँडीने सिद्ध केलं आणि योगेश पेनकर किंवा टीम मॅनेजमेंटचा जो निर्णय होता ना या ठिकाणी सँडीला टीम मध्ये घेण्याचा, त्यांनी यशस्वीच करून दाखवलं। काय बॉलिंग केली आहे, जबरदस्त। 2 ओव्हर पहिल्या या मात्र डिंग डॉंग रेड डेव्हिल समरसाई पुणे संघाच्या बाजूने पहिल्या 2 ओव्हर जात आहेत, परंतु कमबॅक करावं लागणार आहे कारण 6 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि इकडे 60, 65, 70च्या मॅच सुद्धा चांगल्याच होतात। और हमने देखा कि 4 ओवर के बाद रन बहुत तेजी के साथ बनते हैं। पहले 4 ओवर में रन बनाना थोड़ा मुश्किल भी हो जाता है बल्लेबाजों के लिए, क्योंकि क्वालिटी गेंदबाज होते हैं। राजेश सेवटे का ये दूसरा ओवर आपके स्क्रीन पर है। पहले ओवर में बहुत ही बढ़िया गेंदबाज है, सैंडी का स्पेल भी बहुत शानदार रहा। बैटिंग पावर प्ले में केवल 4 रन और 1 शिकार इन्होंने किया। 2 ओवर की कहानी समाप्त, स्कोर 11 रन 2 विकेट के बाद नुकसान पर। डिंग डोंग रेड डेविल्स अमरसाई पुणे बनाम बालाजी क्लब मुंबई के बीच एक बहुत बड़ा मुकाबला, सेमीफाइनल का ये मैच है। राजेश सोटे पहले ओवर में चंद्रकांत जी केवल 6 रन दिए थे, स्टार्ट अच्छा करके दिया था। हो, त्यांनाच पुन्हा एकदा आमंत्रित केलंय आणि स्वाभाविक आहे त्यांचीच ओव्हर बनते, आमंत्रित केलंय। खरं मैदानात गर्दी होते आणि यूट्यूबला सुद्धा 70 स्पोर्ट्सवर 12,000 प्रेक्षक सुरुवातीला जुडले सुद्धा। बढ़ते का नाम जिंदगी है, कुछ भी कम नहीं होने वाला। ऑफ के बाहर गेंद थी, अच्छा स्ट्रोक खेल दिया, क्या आप ढूंढा इस बार, पॉइंट और कवर के बीच गेंद को खेल दिया, 2 रन लेने का मौका, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बल्लेबाज। चंद्रकांत जी यहाँ थोड़ा सा रूम मिला और उसका फायदा बल्लेबाज ने उठाया। प्रदीप पाटिल 3 पर बल्लेबाजी कर रहे। हो, हे देखील एक धडाकेबाज बॅटर आहे, परंतु समय सूचकतेनुसार तुम्हाला खेळ करावा लागतो। टीमची गरज काय आहे आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला बॅटिंग इकडे करावी लागणार आहे आणि तसाच एक फटका संधी मिळाल्यानंतर जमिनीलगत का होईना परंतु कव्हरच्या क्षेत्रात खेळला। संयम के साथ बल्लेबाजी करने की जरूरत है। स्कोर 13 पर 2, ओवर तीसरा प्रगति पर है। मैंडेटरी पावर प्ले और बैटिंग पावर प्ले की अगर बात करें तो शानदार गेंदबाजी राजेश सोटी और सैंडी द्वारा। बल्लेबाज प्रथमेश 1 पर बल्लेबाजी करे, प्रदीप 3 पर। रिवर्स भी बाबा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी, फिलहाल बहुत ही अच्छा कैच, सुंदर फील्डिंग और बल्लेबाज प्रदीप बैक टू द पवेलियन। राजेश को दूसरी सफलता मिली है। एक्सीलेंट बॉलिंग बाय राजेश सोटे। काय बॉल टाकला या ठिकाणी, जसा रिव्हर्सचा प्रयत्न झाला तसा जर पाहिलं तर चेंडूला वळण दिलं आणि गती कमी केली, बॉलला वळण देखील देताना पाहिलं मिळाले आणि आतापर्यंत जर पाहिलं तर जो थोडेसे बाहेर चेंडू आणि कमी गतीने काढण्याचा प्रयत्न होता आणि आता जर पाहिलं तर त्या धाटणीचा चेंडू नव्हता, थोडासा वेगळ्या प्रकारे टाकला आणि ज्या पद्धतीने मात्र त्यांनी हा स्ट्रोक खेळलाय जाळ्यातच सापडले। रिव्हर्सचा प्रयत्न हाणून पाडला आणि तिसरा धक्का लवकरच बसलाय। 13 वर 3।
राजेश सोटी की बहुत अच्छी गेंदबाजी, रत्नात्मक खेलना चाह रहे थे, गेंदबाज को अनसेटर करने की कोशिश, हमला भी किया, लेकिन शिकार बन के आपको डगआउट की तरफ जाना पड़ेगा क्योंकि रजत मुंडे ने बहुत ही शानदार कैच लपका है। परदीन काजी रिवर्स स्वीप खेलते हुए आउट में। अब एक बार फिर प्रदीप पाटिल, ये शॉट बिल्कुल अच्छा नहीं था, रत्नात्मक तरीके से खेलना चाहते थे। बेसिक क्रिकेट कम हो रही है, फैंसी क्रिकेट ज्यादा हो रही है और नुकसान बल्लेबाजों का हो रहा है। पहा इकडे बॅटरचं मन ओळखणं म्हणतात ना, ते इकडे केलं। आतापर्यंत त्यांचा जो भर होता लेग कटर, आउट कटर, बाहेर जाणाऱ्या बॉलवर होता, जसे वळले तसाच बॉल चेंज केला आणि बॉलला वेगळ्या धाटणीचं वळण देण्याचा प्रयत्न, आणि तो प्रयत्न गोलंदाजाचा यशस्वी झालाय। सुंदर गेंदबाजी राजेश सोटी द्वारा अभी तक प्रभावित किया है। फील्डिंग देखिए, इस वक्त फ्लाइंग टिप पर खिलाड़ी मौजूद है, उसके साथ एक खिलाड़ी पॉइंट पर कवर पर एक खिलाड़ी मौजूद, स्टक कवर एक खिलाड़ी फिलहाल आप देख रहे मिड ऑफ पर टपकाते उछाल मिला, बैकफुट पर चले गए, गेंद को बस शेयर किया गया, एक रन लेने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। दीपक कर्मी के ऊपर सबकी निगाह रहेगी, इन्होंने भी अंडर प्रेशर बहुत अच्छी बल्लेबाजी की है प्रोफेशनल क्रिकेट में। हो, बॅटिंग म्हणा, बॉलिंग म्हणा, फिल्डिंग म्हणा, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये गुजरातच्या सौराष्ट्र परिसरातील मांडवी गावचा खेळाडू आहे दीपक, आणि त्याची चर्चा आहे, परंतु आज कामगिरी करावी लागणार आहे। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई और गेंद को खेल दिया मिड ऑफ पर। खेलना चाहते थे ऑन साइड पर मिड की तरफ, बल्ले का मुख जल्दी बंद हो गया था। क्या कमाल की गेंदबाजी राजेश सोटी द्वारा। आपण काय म्हणू त्याला, कॉम्प्युटराइज गोलंदाजी, म्हणजे मनात ठरवतायत इथे बॉल टाकायचा, तिथे बॉल टाकतायत आणि फलंदाजांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु उत्तर मात्र द्यावंच लागेल। सुंदर गेंदबाजी, टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आ रही है। लेग कटर तो डालते लेकिन एक गेंद वो अंदर की तरफ लेके आते। तो चंद्रकांत जी, आपके पास एक स्टॉक बॉल होना चाहिए, एक ड्रीम बॉल होना चाहिए जो बल्लेबाज को परेशान करे। दोनों तरफ हरकत कर रहे हैं, हरकत करेंगे तो आपको बरकत जरूर मिलेगी। एक्सीलेंट बॉलिंग बाय राजेश सोटी। सदीप भाई गेंदबाजी कर रहे हैं, अपनी बॉलिंग मार्ग पर धीरे धीरे आ रहे हैं। स्कोर अगर देखें तो वह रुका हुआ तेजी के साथ आगे नहीं बढ़ पा रहा है। टपकाते गेंद नीचे रही है, बल्लेबाज चौथे स्तंभ की तरफ आए थे, सफल हुए थे। बिंदी गेंद के 7 ओवर की समाप्ति, राजेश सोटी 2 ओवर 10 रन 2 शिकार, स्कोर 15 रन 3 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ। 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि इकडे थोडासा दबाव निर्माण केलेलाच आहे, त्याचं कारण आहे 3 विकेट गेलेले आहेत। या परिस्थितीतून आपल्या टीमला आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय, परिस्थिती बिकट असताना सुद्धा बऱ्याच खेळाडूंनी आपल्या टीमला संकटातून बाहेर काढलंय, आणि इकडे जर पाहिलं तर राजेश सोरटेने काय बॉलिंग केली आहे, 15 धावा, आणि इकडे तिसरेही षटक मी म्हणेल आतापर्यंत हे डिंगडॉंग रेड डेव्हिस टीमच्या बाजूने गेलेलं आहे प्रशांतजी, आणि त्याच्यामुळे येणाऱ्या ओव्हर या खूप महत्त्वाच्या असणार, धावा कराव्या लागणार आहेत, आणि जरी 80-70 नहीं तरी 60-65 पर्यंत तरी टीमला जावं लागेल। हमने इस टूर्नामेंट में देखा है 4 ओवर के बाद रन बनते हैं इस विकेट परिसत्य पर। एयर इंडिया पर करीना का ये बहुत ही खूबसूरत ग्राउंड है, और पहले 3 ओवर की कहानी अगर देखें तो बहुत ही शानदार प्रदर्शन गेंदबाजों का। आबाबा देशपांडे और उनके साथ अशोक शिंदे, किशोर शिंदे, जग्गू राणा, ये कभी ज़्यादा पर्दे के आगे नहीं आते, लेकिन टूर्नामेंट सफल बनाने के लिए बहुत मेहनत करते हैं। किशोर जी शिंदे और एक बार फिर जग्गू राणा साहब, आपका भी एक बार फिर आभार प्रकट करना चाहेंगे, जिस तरह से आपने पर्दे के पीछे बहुत मेहनत की है। यस, संतोषजी तारी सुद्धा धावफलक 15 झालाय। इकडे काय म्हणाल, काय अजूनही काय रणनीती असायला हवी? 3 विकेट गेलेले आहेत प्रशांतजी, 15 धावा झालेल्या आहेत। क्वालिटी गेंदबाजी है, आप देखिए तो डिंगडोंग के पास बहुत बढ़िया बात सदी भी गेंदबाजी है, तो आपको यहाँ बेसिक क्रिकेट खेलने चाहिए। बेसिक क्रिकेट कल आपने देखा था अयूब ने जो बल्लेबाजी की है, ज़्यादा फैंसी स्ट्रोक नहीं खेले, ज़्यादा बेसिक क्रिकेट के ऊपर निर्भर है, और उसका फायदा मिला और रुक कर खेले। वेट एंड वॉच वाली क्रिकेट के लिए जब अच्छी गेंद आई तब जाकर वो सिंगल डबल के ऊपर निर्भर है, और जब वो खराब गेंद आई उसके ऊपर उन्होंने प्रहार किया। सीट होने के बाद बड़े स्ट्रोक खेले थे। विजय पावले अपने बॉलिंग पाप पर तैयार, स्कोर 15 रन 3 विकेट का नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ। स्टाकर पर बैटर बल्लेबाजी करने के लिए प्रथमेश ठाकरे, नो पुल टॉस गेंद ऑन साइड पर खेल दिया, कला का अच्छा इस्तेमाल किया, आप ढूंढा है 2 रन लेने का मौका जरूर मिलेगा, और
फिलहाल कृष्णा थोड़ा सा संघर्ष कर रहे हैं बाउंड्री लाइन पर। विजय पावले एक फ्रंट रन गेंदबाज है, अच्छा वेरिएशन उनके पास। स्कोर 17 रन 3 विकेट के नुकसान पर, चौथा ओव्हर प्रगती पर है। यस, रत्नागिरीवरून दिनू सावंत हे देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचे स्वागत। तर जवेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी चौथं षटक मार्गस्थ आहे। और अच्छा स्ट्रोक है, लेकिन पीछे खिलाड़ी नीचे खिलाड़ी लपक लिया कैच। विजय पावले को सफलता मिली है। प्रथमेश बैक टू द पेवेलियन और फिलहाल बालाजी क्लब मुंबई के उम्मीदों को लगता हुआ चौथा झटका, सुप्रीमो विकेट। अप्रतिम प्रथमेश ठाकरे सुद्धा माघारी परतताना पाहायला मिळत आहेत। प्रथमेश ठाकरे यांची विकेट पहा, खेळायला गेले या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रात, कमी गती असल्या कारणाने टायमिंग नाही करू शकले। आणखीन एक विकेट आली आहे, थोडीशी वाताहत झाली आहे, परंतु यातून बाहेर पडावं लागणार आहे। फटका चांगला होता, परंतु बॉलने फिल्डर शोधून काढलाय। आणि आता भरतराम येत आहेत मैदानाच्या आतमध्ये। गुजरात सौराष्ट्रच्या सोमनाथ परिसरातील खेळाडू आहेत। भरतराम आज टीमसाठी प्रभावी कामगिरी करावी लागेल, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी आणि चांगल्या नियोजनामुळे विकेट सुद्धा येतात। ही जमेची बाब या ठिकाणी पाहायला मिळते। लेग कटर गेंद थी, ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर गेंद थी, बल्ले के बीचों बीच जरूर खेल दिया था, लेकिन जाल बिछाया था एक्स्ट्रा कवर पर। अमित नाइक को रखा गया था प्रोटेक्शन के लिए और बहुत ही शानदार कैच। टप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर था, गेंद बाहर की तरफ निकल रही थी। लेंथ बहुत बढ़िया विजय पावले की, अनुभवी खिलाड़ी है, लेदर बॉल का अनुभव उनके पास। 17 रन 4 विकेट के नुकसान पर विजय पावले इस वक्त गेंदबाजी करने के लिए तैयार नहीं, बैट रहा है बल्लेबाजी करने के लिए भरतराम। एक्शन रिप्ले देखें 70 के ऊपर, अलग अलग एंगल से, और इनके हाव एक्सप्रेशन विजय पावले सेलिब्रेशन कर रहे हैं। बहुत बड़ा मोमेंट इनके लिए। विजय पावले अनुभवी खिलाड़ी है। अमित नाइक ने बहुत ही खूबसूरत कैच लपका, और ये कह रहे कि इसीलिए अमित भाई आपको मैंने एक्स्ट्रा कवर पर रखा था। ये प्लान था, सक्सेसफुल हुआ विजय पावले का। हो, या हंगामातील जर पाहिलं तर 6वी विकेट आहे त्यांची, आणि एकंदरीत बळींची संख्या 23 वर देखील जाताना पाहायला मिळते। आणि का भारतातील अग्रगण्य गोलंदाजांच्या यादीमध्ये या खेळाडूचं नाव घेतलं जातं ते सिद्ध करतायत, परंतु 4 विकेट 17, इकडून परिस्थिती बदलावी लागेल। ऑफ स्टंप के बाहर गेंद, लेंथ बॉल तो डालते, लेग कटर डालते हैं, वाइड यॉर्कर डाल सकते हैं, ऑन द टोज गेंदबाजी कर सकते हैं, बाउंसर डाल सकते हैं, और इनके तरकश में चंद्रकांत जी बहुत सारे अच्छे तीर है। सुंदर गेंदबाजी, वाइड यॉर्कर था, इस बार बल्लेबाज बीट हुए। सटीक लाइन पर गेंदबाजी विजय पावले द्वारा। रन नहीं आ रहे, दबाव बढ़ता हुआ बल्लेबाजी के ऊपर। स्कोर 17 रन 4 विकेट के नुकसान पर विजय पावले अपने बॉलिंग मार्ग पर तैयार, सुप्रीमो एंड से गेंदबाजी कर रहे हैं। ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर डालने की कोशिश, लेकिन इस बार ज्यादा ऑफ स्टंप के बाहर ज्यादा करने की कोशिश, मिस्टर स्टा वाइड बॉल। हो, अगदी त्यांना ऑफ स्टंपच्या बाहेरच ठेवण्याचा प्रयत्न आहे, आणि प्रचंड वेग देखील या बॉलमध्ये होता, आणि पाठवले या चेंडूला यष्टिरक्षकांकडे, परंतु पंचांनी वाईट बॉल दिलाय। अब देखते हैं फिलहाल ऑन फील्ड अंपायर, और योगेश पेंडकर टीम के कप्तान है। विजय पावले की गेंदबाजी बहुत ही बेहतरीन अभी तक रही है। इट्स वाइड बॉल। ऑन फील्ड अंपायर करुणा कोटियन और इन्होंने कहा था ये वाइड बॉल है, टीवी अंपायर ने कहा ये वाइड बॉल है, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद। सबसे स्कोर पर आगे बढ़ता रन संख्या 8 रन 4 विकेट के नुकसान पर, 18 पर लॉस ऑफ 4 विकेट। चौथा ओवर प्रगति पर है। विजय पावले अपने बॉलिंग मार्ग पर है। फील्डिंग फ्लैग पर खिलाड़ी, एक खिलाड़ी पॉइंट पर मौजूद है, कवर मौजूद है, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात। विजय पावले वेरिएशन बहुत अच्छा है इनके पास। अजीबोगरीब अंदाज में बल्लेबाजी करने की कोशिश, थ्रो किया गया, लेकिन निगाह नहीं थी स्टंप की तरफ। कृष्णा ने कवर किया, 1 रन देने का मौका मिलेगा। चौथा ओवर प्रगति पर है। स्कोर 19 रन 4 विकेट के नुकसान पर। बीच मैदान पर प्रेशर बढ़ता बल्लेबाजी के ऊपर। बालाजी क्लब मुंबई शुरुआत इतनी अच्छी नहीं है। विजय पावले ने कसापट भरी गेंदबाजी की है। 4 गेंदों में केवल 4 रन, 1 विकेट इन्होंने प्राप्त किया। एक्सीलेंट बॉलिंग, कमाल की गेंदबाजी करे भरतराम और दीपक गढ़वी। दोनों बल्लेबाज काबिलियत वाले हैं, क्षमता बहुत है उनके पास, लेकिन रन बनाने पड़ेंगे। रनों के भूख को बढ़ाने की जरूरत होगी। बैट पॉइंट इस कवर मिड ऑफ, ऑन साइड पर लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट पर खिलाड़ी।
अच्छी गेंद टपकाने के बाद अंदर की तरफ आई, इस बार ऑनसर पर खेल दिया विजय पागरे। गेंद के पीछे एक ही रन मिलेगा, एक से ज्यादा नहीं है। और अभी तक गेंदबाजों ने सुंदर गेंदबाजी की है, मोमेंटम अपने पास रखा है। हो अगदी, परंतु आता एक गोष्ट जाणवते की भरतराम आणि दीपक गढवी हे दोन्ही गुजरातचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत खरे, परंतु ते कुठेतरी मॅचला सुरू करण्याचा प्रयत्न करतायत, कुठेतरी मेरिटवर फटके खेळून बॉल ढकलून कुठेतरी मॅचला डावाला आता सुरू करायचं, एक आकार देण्याची भूमिका करण्याचा प्रयत्न सध्या तरी होतोय। एक अच्छा शॉट खेलना होगा मिडिल ऑफ द बैट, और गेंद बॉडी के बाहर जाएगी ना और वो आवाज आएगी टक, तो उसके बाद में बिल्कुल आपका कॉन्फिडेंस बढ़ सकता है। चंद्रकांत शिंदे और एक धुरंधर कप्तान मंच के ऊपर पहुंच चुके, पधार चुके, आपका स्वागत है। सुंदर गेंद, बहुत अच्छी गेंद, ड्राइव किया, कवर ड्राइव है, लेकिन मिड ऑफ पर खिलाड़ी इस कवर पर जाके कृष्णा ने गेंद को फील्ड किया, 2 रन मुकम्मल का थ्रो अच्छा है, कृष्णा का थ्रो बहुत ही शानदार था, योगेश की तरफ चला गया थ्रो, 2 रन मुकम्मल। 4 ओवर की कहानी, 22 रन 4 विकेट के नुकसान पर विजय पावले के ओवर में 7 रन 1 विकेट इन्होंने प्राप्त किया। अच्छा ओवर, सफल ओवर का खेल समाप्त हुआ आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओवर। नाउ स्कोर 20/2 पप्पू। और इस वक्त बॉक्स में चंद्रकांत जी सेठी साहब मौजूद है, एक तरफ जलपान के लिए खेल रुका हुआ है। सवाल एक मेरे मन में खल रहा है चंद्रकांत जी, मैं आपके लिए पूछना चाहूंगा, विश्वनाथ जाधव जो पिछले साल मैन ऑफ द सीरीज के हकदार, 4 व्हीलर के हकदार, जो अभी तक जितना खेल हुआ है बालाजी का, इस मैच में इस टूर्नामेंट का हिस्सा नहीं है। अभी जो पहला दिन था जब बालाजी क्वालिफाई हुई थी तब हमने इनको देखा था, लेकिन टीम के 11 में इनको मौका नहीं मिला है। बहुत सारी चर्चा होगी। चंद्रकांत जी आपका स्वागत है। घाटकोपर से बिलोंग करने, भटवाड़ी से बिलोंग करने वाले हमारे कमेंटेटर मुंबई भूषण चंद्रकांत जी शेट्टी आने वाले 4 ओवर की कहानी बताने के लिए आएंगे। जलपाने के लिए खेल रुका हुआ है, और एक सवाल यह है, नकद राशि 12 लाख, खूबसूरत ट्रॉफी, 4 व्हीलर, बहुत सारे सवाल है, कौन जीतेगा आज? इस सवाल का जवाब भी ढूंढने के लिए सेमीफाइनल का मैच देखना बहुत जरूरी है। यस, सिरीजी गानू साहेब एक्स सीईओ लीलावती हॉस्पिटल आणि पार्लेच्या दिवसांचे ट्रस्टी, त्यांचे चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने। पहिल्या 4 ओव्हर संपलेल्या आहेत। पहा इकडे थोडासा दबाव तर दोन्ही बाजूला असणार आहे, कारण विकेट आल्यात एका बाजूला पाहायला मिळतात, परंतु हीच परिस्थिती कायम ठेवायची आहे। डिंगडॉंग संघाला सुद्धा त्यांचा प्रयत्न तो असणार आहे। येणाऱ्या 4 ओव्हर या मात्र महत्त्वाच्या असणार आहे, आणि 4 ओव्हरमध्ये कुठेतरी 40 जरी आल्या ना, मॅच बनू शकते। एक बार आपको सही होना है, बहुत संघर्ष आपने किया, बल्लेबाजों ने संघर्ष किया, शुरुआत आपकी अच्छी नहीं है, लेकिन चंद्रकांत जी मैंने देखा कि पहले 4 ओवर में बल्लेबाजों की अग्नि परीक्षा होती है और उसके बाद में 4 ओवर में रन बनते हैं, तो क्या आने वाले 24 गेंदों में कम से कम वो 40-45 रन बनाएंगे, वो देखना बहुत जरूरी है। नक्की थोडंसं अवधी, परंतु आपण आता जशी आपण मगाशी विजेत्यांची नावं सांगितली आताच्या पर्वामध्ये, आतापर्यंत तर पहिले 10 मालिकावीर कोण आहेत? पहिल्या वर्षी 2010 मालिकावीर विपुल अबिटकर, स्टार सीसी प्रभादेवी। दुसरं पर्व 2011 मालिकावीराचा पुरस्कार अस्लम शेख, राजेंद्र 11 सांताक्रूज। तिसरं पर्व 2012 ऋषिकेश वैद्य, अमृत 11 मुंब्रा। चौथं पर्व 2013 मध्ये आपल्याला पाहायला मिळते राकेश प्रभू, वेदांत वाडा। त्यानंतर ग्लेन वैती, विजयदुर्ग स्पोर्ट्स। नाझिम गुल्ली, मराठा पंजाब भिवंडी। योगेश अण्णा चौधरी, अर्जुन संघटना बुटीबोरी नागपूर। अख्तर शेख, विनर स्पोर्ट्स मराठा पंजाब। त्यानंतर मुन्ना शेख, उमर 11 ट्रायडंट नवी मुंबई। आणि मागील पर्वात शौर्य हर्षित ठाणे, विश्वनाथ जाधव। चर्चा आपण सगळ्याच आतापर्यंतच्या क्या रेकॉर्डची जरूर करणार आहोत, परंतु आता जाऊया मॅचकडे, ज्या ठिकाणी 4 ओव्हर अजूनही बाकी आहेत। एका बाजूला टीम पाहायला मिळते बालाजी क्लब मुंबई, तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते डिंग डॉंग रेड डेव्हिल समरसाई यांच्यातील हा सामना। येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये धावा बनवायच्या आहेत, धावांसाठीची धावाधाव केल्याशिवाय मॅचेस जिंकल्या जात नाहीत, तर इकडे तुम्हाला धावावं लागेल, आणि असं काही धावा आज, कारण पहिल्या नंबरची ट्रॉफी आपल्याला मिळाली पाहिजे, आज त्याच्यासाठी धावायचं आहे। काय जबरदस्त परफॉर्मन्स या सगळ्या टीमने केलाय, आणि आज शेवटचा दिवस गाठलाय, आणि आजच्या दिवसात बाजी कोण मारणार याची चर्चा सर्व दूरपर्यंत आहे। 70 स्पोर्ट्सवर जुडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत, आणि मैदानात दूर दूरवरून आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत। पहिला बॉल वेगवान होता, खोलवर होता, समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय। जसे इरफान मलिक आले त्यांनी मात्र पहिल्याच बॉलवर या ठिकाणी विकेट घेतली आहे। 5व्या षटकाची सुरुवात विकेटने झाली आहे। थैंक यू डीजे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। दोस्तों इस वक्त हमारे बीच उपस्थित होने जा रहे तनुष कोटियन,
BCCI's प्लेयर ऑफ द ईयर अवार्ड, मुंबई को रणजी ट्रॉफी, ईरानी कप जिन्होंने जिताया, 8वें 9वें नंबर पे आने के बाद भी टीम को जिताया जा सकता है। जिस तरह से उन्होंने बड़ौदा के सामने खेला, एक्सीलेंट प्लेयर, इंडिया ए, राजस्थान रॉयल्स। इसके अलावा सबसे बड़ी बात है हमारे अंपायर करुणाकर कोटियन जो इस वक्त ग्राउंड में अंपायरिंग कर रहे हैं, उनके वो सुपुत्र हैं। पापा ने तो नाम कमाया, बेटे ने भी नाम कमाया। तनुष कोटियन, आपको याद होगा रविचंद्र अश्विन की जगह पर उन्हें ऑस्ट्रेलिया बुलावा आया। हम सभी टेनिस क्रिकेटर के लिए बड़ी खुशी की बात है, तनुष जरूर तोड़ेगा धनुष, और भारतीय टीम में उसका परफॉर्मेंस देखने के लिए हम बेताब हैं। जो तुषार देशपांडे के साथ उनकी पार्टनरशिप रही, पूरा मुंबई दुआ कर रहा था, क्योंकि इतने साल से मुंबई जीता नहीं था। 27 साल बाद ईरानी कप। तनुष, वी आर प्राउड ऑफ योर अचीवमेंट। और आज हम सबके लिए बड़ी खुशी की बात है कि बेटा क्रिकेटर है और पापा अंपायर है। पापा अपने ज़माने के बहुत ज़बरदस्त क्रिकेटर रह चुके हैं, चंद्रकांत शिंदे के बहुत करीबी दोस्त रह चुके हैं। वेलकम सन ऑफ करुणाकर कोटियन एंड वेलकम तनुष हु इज दी सन ऑफ करुणाकर कोटियन। वेलकम ब्रदर, आपका स्वागत है। विकेट आली पहिल्याच बॉलवर। तनुष, आपलं मनपूर्वक स्वागत असणार आहे। तनुष टेनिस क्रिकेटच्या सुद्धा स्पर्धा खेळलेल्या आहेत। तनुष रबर बॉलच्या स्पर्धा सुद्धा यावर्षी रबर बॉलला मॅन ऑफ द मॅच सुद्धा घेतलं त्यांनी। आणि असे तनुष कोटियन, ज्यावेळेला भारतीय संघात तनुष तुमची निवड झाली ना, अख्ख्या टेनिस क्रिकेटला तुमचा अभिमान वाटला, कारण आपल्या टेनिस क्रिकेटचा घटक भारतीय संघासाठी निवड त्यांची होताना पाहायला मिळाली होती। जबरदस्त मॅचच्या दिशेने इरफान पुन्हा एकदा समोर, श्रेयस कदम मैदानाच्या आतमध्ये, सिक्सर किंग बांद्रा मुंबई। देखे श्रेयस कदम, जिनके चलने लगे कदम, इन्होंने दिखाया दमखम। गेंद बाउंड्री के बाहर, इट्स मैक्सिमम। क्या बारिश की पहली बूंद गिरी है, अब रनों की बरसात होगी बीच मैदान पर। शानदार स्ट्रोक, टाइमिंग बेहतरीन, शरीर के संतुलन अच्छा था, आवाज बहुत अच्छा है, टक, और गेंद बाउंड्री के बाद 6 रन। श्रेयस सांगतायत आपला पॅटर्नच वेगळा आहे आणि 6 साठीच ओळखला जाणारा 6 मारतोय पहिल्याच बॉलवर श्रेयस कदम। हेलिकॉप्टर बॉय बांद्रा मुंबई। यावेळेला संयम दाखवलाय, पॉइंटच्या दिशेने ढकललाय बॉल, एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे। तो आलाय, याची नांदी त्याने आल्या आल्या दिली आहे। 6 किती लांब असू देत, परंतु काम त्याचं 6 मारणं आहे आणि पहिल्याच बॉलवर त्याने ते केलंय। ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर गई थी और हल्का से गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया था। टिप्पा बहुत अच्छा था, थोड़ा सा आंखों से दूर रखने की कोशिश। श्रेयस कदम ने पहली गेंद पर छक्का जड़ा, उनको पता है कि ये अपना काम तो शुरू हो गया। छक्का आने के बाद एक बार फिर उनका कॉन्फिडेंस बढ़ा। अब जाकर विकेट कीपर खड़े रहने की जरूरत है। सिंगल लिया, दूसरी एंड की तरफ चले गए। पहा, दबाव घ्यायचा नाही, दबाव दुसऱ्यावर टाकायचा, हा पॅटर्न आहे त्याचा आणि तोच या ठिकाणी केलाय श्रेयस यांनी। 29 धावा धावफलकावर। षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी 5वा मार्गस्थ आहे। सेमीफायनलचा एक महत्त्वपूर्ण सामना, अख्खं टेनिस क्रिकेटचं जग आज सुप्रीमो ट्रॉफीचा फायनल दिवस पाहत आहे। पुन्हा एकदा इरफान, समोर भरत राम। या वेळेला फटका चांगला येताना पाहायला मिळतोय, कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय, फिल्डर आहेत तिकडे, अतिशय जलद गतीने आले, थ्रो करणार तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली गेलेली आहे। सुंदर बल्लेबाजी भरत राम द्वारा। इस वक्त चौकी उठाने की जरूरत नहीं है, क्योंकि वह श्रेयस कदम शानदार बल्लेबाजी, आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। तो सिंगल लिया और श्रेयस कदम को मौका दिया बल्लेबाजी करने के लिए। श्रेयस कदम, उगाच कोणाच्या नावाचा जय जयकार नाही होत, त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय। आज पुन्हा एकदा करावं लागणार आहे, कारण टीमला गरज आहे श्रेयस यांच्या बॅटिंगची। पुन्हा एकदा संयम दाखवलाय, कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केलाय। केवळ काही चेंडूंची वाट पाहायची आणि काही चेंडूंची वाट लावायची, हे समीकरण सध्या तरी पाहायला मिळतंय त्यांच्याकडून। और इसीलिए क्रिकेट में संयम होना बहुत जरूरी है। आपने एक स्ट्रोक खेला जब गेंद पाले में थी, उसके बाद में ऑफ स्टंप के बाहर वाली लाइन है, आगे गेंद थी, ड्राइव किया, कवर क्षेत्र में सिंगल लिया। दोनों बल्लेबाज स्ट्राइक रोटर कर रहे हैं और बुद्धिमानी वाली क्रिकेट खेल रहे हैं। होते करावं देखील लागतं क्रिकेटच्या खेळात। भरत राम, ओहो, रिवर्स खेळायला गेले, परंतु बॉल जास्त वेगात होता, अगदी यॉर्क लेंथवरच टाकण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला। बॉल यष्टीरक्षक, 5 ओव्हर संपल्या,
आणि 31 धावा धावफलकावर. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि जर का 3 ओव्हरमध्ये 30 आल्या मजा येईल मॅचमध्ये. परंतु कुठेतरी या ओव्हरमध्ये जो 6 आला ना प्रशांत आदवडे सर, त्या 6ने पुन्हा एकदा एक टीमला एक वेगळी एनर्जी दिली है. बिल्कुल सही कहा आपने. 4 ओवर तक गेंदबाजों का बोलबाला रहा, डोमिनेट किया गेंदबाजों, लेकिन जब श्रेयस कदम मैदान के अंदर आए ना उसके बाद में थोड़ा सा मोमेंटम बल्लेबाजों की तरफ चला गया. इस वक्त बहुत इंपॉर्टेंट रोल है श्रेयस कदम का. 5 ओवर का खेल समाप्त हुआ. इस ओवर में छक्का आने के बाद एक बड़ा ओवर आ गया जिसकी जरूरत थी बालाजी टीम के लिए, गरज होती. त्याचबरोबर जाऊयात, थोडासा वेळ आहे तर या स्पर्धेतील आतापर्यंतचे उत्कृष्ट गोलंदाज. 2010 शंकर म्हात्रे उरण राधे एंटरप्राइजेस, 2011 अतुल डोंबाळे प्रतीक पुणे, 2012 किरण भगत विरस्पोर्ट नालासोपारा, 2013 निरंजन गरत वेदांत वाडा, 2015 ओमकार भाटकर GI11 विक्रोळी, 2016 जलील शेख मराठा पंजाब, 2017 धीरज सिंग ट्रायडंट उमर 11 नवी मुंबई, त्यानंतर 2018 अंबुटी विनर स्पोर्ट, 2022 राजू मुखिया उमर 11 आणि 2023 इम्रोज खान शौर्य हर्षित ठाणे. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. विजय पावले. ओ पहिलाच बॉल काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल घोषित केला जातो. हे खूप महत्त्वाचं असणार आहे. भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक असा सितारा प्रचंड मेहनत करून अगदी एका छोट्या गावातून मात्र आज एका मोठ्या मंचापर्यंतचा प्रवास ज्या खेळाडूचा राहिलाय. विजय पावले जिल्हा सांगली, तालुका 32 शिराळा आणि गाव मांगले दाखल झालेले आहेत पुन्हा एकदा सुप्रीमो चषकात. तिरुपती सावर्डेकडून देखील त्यांनी क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळलंय. समोर आहे श्रेयस कदम. एक मोठी लढत पाहायला मिळेल दोघांमधील. संयमाने फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव मिळेल. सुंदर क्रिकेटर श्रेयस कदम द्वारा इस छक्के की मदद से एक अच्छी पारी अपनी टीम के लिए बिल्कुल खेलते हुए 9 पर बल्लेबाजी करे, 4 गेंदों का सामना किया. और चंद्रकांत जी जब यार करने के लिए जाते हैं मिडल और लेग स्टंप पर गेंदबाजी करते हैं विजय पावले, तो कभी कभार मैंने देखा है गेंद लेग स्टंप के बाहर जाती है. अगर यही गेंद सटीक ऑन द टोच अगर जाती है ना तो वो एक बार फिर परेशान करते हैं. तो वाइट बॉल और उसके बाद में श्रेयस कदम सुंदर बल्लेबाजी बीच मैदान पर कर रहे हैं. हो, थोडासा संयम देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय खरा. विजय पावले समोर जर पाहिलं तर भरत राम 70-70 लाईव्ह कव्हरेज आणि किट पार्टनर्स म्हणून काय डिझाईन केलेले आहे. टी शर्ट संपूर्ण किट लक्ष वेधून घेत आहेत या सुप्रीमो चषकातील 70-70चं हे काम. यावेळेला वेगवान फटका खेळलाय. फुल टॉस बॉल, त्याला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, बराच दूर आहे बॉल, अडवलाय परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. पहा, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. ज्यावेळेला तुम्ही हल्ले कराल त्यावेळेला धावा येणार आहेत. आता 2 धावा आल्या आहेत. दोनों बल्लेबाज बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. राम को अपना काम करना होगा. पार्टनरशिप देखिए 7 गेंदों में 13 रनों की. यहाँ से थोड़ी सी उम्मीदें जो है बालाजी की बढ़ती हुई. बल्लेबाजी उम्दा हो रही है. विजय पावले के ऊपर क्या हमला होगा वो देखना बहुत जरूरी. विजय पावले समोर भरत राम. यावेळेला विकेट करायला गेले, गती कमी परिवर्तन केलं होतं आणि इकडे फसले जाळ्यामध्ये. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, अगोदरच ते मन ओळखले की काय, गती परिवर्तन आणि आणखीन एक विकेट. सुप्रीमो विकेट. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. भरत राम 7 गेंदों में 6 रन. एक्शन रिप्ले में देखिए 70-70 के ऊपर शपल हुए थे. चौथे स्टंप की तरफ आए थे. टप्पा खाते गेंद बाहर की तरफ दिक्कत रही थी. ऑन साइड पर खेलना चाहते थे. बल्ले का बाहरी किनारा और विकेट कीपर थे सतर्क सावधान. अपोनेंट टीम का हुआ नुकसान. भरत राम का काम तमाम किया विजय पावले ने. विजय पावले सेलिब्रेशन कर रहे हैं. सुंदर, शानदार, असरदार सटीक रन के साथ सदी में गेंदबाजी और यहां विजय पावले के लिए दूसरी सफलता मिली है. पुरुष मुकाबला आहे बीच मैदान पर आणि आपण सातत्यानं चंद्रकांतजी या ठिकाणी पाहतो आहे की मान्यवर अगदी पहिल्या दिवसापासून सन्माननीय श्री हरुण खान जी आपल्या समवेत इथे उपस्थित आहेत. एक दमदार कामगिरी बजावणारे आमदार सन्माननीय श्री हरुण खान जी आपलं मनपूर्वक स्वागत. वा, हरुण खान साहेब आपलं स्वागत असणार आहे. वर्सोवा विधानसभेमधून अगदी दाखल झालेत महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये. असं या वर्सोवा परिसरातील सगळ्यांचंच लाडकं नेतृत्व या ठिकाणी उपस्थित राहत आहे. या हरुण खान साहेब आपलं स्वागत असणार आहे. जवळ मॅचच्या दिशेने विकी आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्टेट किया लेकिन गेंद सीधी स्टंप के ऊपर टकराई है और थ्रो करेंगे डायरेक्ट हिट.
दोनों तरफ चंद्रकांत जी स्टंप गिरे हैं, लेकिन क्या विकेट गिरा वो देखने वाली बात है। हो, तेच या ठिकाणी पाहावं लागेल। पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी येणाऱ्या कालावधीमध्ये मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी मंचावर येताना पाहायला मिळते आपल्याला मोठ्या प्रमाणावर। आज सुप्रीमो चषक शेवटचा दिवस, शेवटची रात्र, प्रेक्षकांनी देखील मैदान हळूहळू आता फुलू लागलेलं आहे। एक वेगळा माहोल या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली होती आणि निर्णय नॉट आउट आलेला आहे। श्रेयस कदम, आज मात्र सगळ्यांच्याच लक्ष पुन्हा एकदा श्रेयस कदमवर लागलेलं आहे। या स्पर्धेमध्ये नक्कीच आतषबाजी त्यांची पाहायला मिळालेली आहे आपल्याला। आज टीमला गरज आहे या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये। पुन्हा एकदा संयम दाखवलाय, बॉलला येऊ दिलं, हळूवार पद्धतीने फक्त ढकललाय। एक धाव त्या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहे। धावसंख्या 1 ने पुढे पाठवली आहे। 6वी ओव्हर सुरू आहे। काय करायचंय, कशा प्रकारे या डावाला पुढे न्यायचंय, कारण विकेट एका बाजूला 6 गेल्यात, 37 धावा आहेत। प्रेशर बल्लेबाजी के ऊपर है, मोमेंटम गेंदबाजों की तरफ है और श्रेयस कदम डटकर बल्लेबाजी कर रहे हैं, उनके ऊपर रहेगा दारोमदार। स्कोर 37 विकेट के नुकसान पर विजय पावले का बहुत ही बेहतर स्पेल। 37 धावा धावफलकावर 6 विकेट माघारी परतलेले आहेत। परंतु एका बाजूला विकी आपल्या गावासाठी देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालेत। गावासाठी फलंदाजी सुद्धा नुकतीच सलामीला देखील येताना पाहायला मिळाले काही मॅचेस मध्ये। पाहूया आज कसे खेळतील समोर विजय पावले। यावेळेला वेगवान फटका समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले। लॉंग ऑनचे फिल्डर तिकडे येत आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। कृष्णा सातपुते त्या ठिकाणी होते, थ्रो करतायत। एक धाव मिळणार आहे। धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा एकदा 1 ने पुढे गेली आहे आणि 6 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली 38। अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत, म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे। सुपर ओवर का सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मशहूर क्यूरेटर नदीम मेमन साहब, आपका हार्दिक स्वागत है। जैसा कहते हैं ना कि जब बच्चा पैदा होता है तो डॉक्टर बता देता है कितने पाउंड का है, वजन क्या है, आगे कितना वो बढ़ेगा। नदीम मेमन साहब की ये खास बात है, पिच की तासीर को देखकर बता देते हैं पिच कैसा बिहेव करेगा, पिच का आलम क्या होगा। वेलकम नदीम मेमन साहब, वन ऑफ द बेस्ट क्यूरेटर्स इन इंडिया एंड एक्स मेंबर ऑफ मुंबई क्रिकेट एसोसिएशन। हम आपका तहे दिल से इस्तकबाल करते हैं। बहुत बहुत शुक्रिया सर, आज इस प्रतियोगिता में आप हमारे साथ शरीक हुए हैं, धन्यवाद। विकी येणारे 2 ओव्हर मात्र या संपूर्ण मॅचच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असणार आहेत। 12 चेंडू या मॅच गणित ठरवतील। एका बाजूला बालाजी क्लब मुंबई, एका बाजूला जर पाहिलं तर टीम पाहायला मिळते ती म्हणजे डिंग डॉंग रेड डेव्हिल्स अमरसाई पुणे। पुणे विरुद्ध मुंबई असा सामना रंगताना पाहायला मिळतोय। एक मोठा सामना आहे। इरफान मलिक यावेळेला टपा पडतोय ऑप्शनच्या बाहेर, डबल पॉइंट झाले आज स्ट्रोक खेळत असताना। आंखों से दूर रख रहे, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं सदी में गेंदबाजी इरफान मलिक द्वारा। और अब श्रेयस कदम जाके अपने पार्टनर को समझा रहे हैं क्या आप बल्लेबाजी आपको करनी है, किस तरह से बल्लेबाजी करनी है, क्योंकि गेंदें बहुत कम है। चंद्रकांत जी केवल 11 गेंदों का खेल आना बाकी है और 11 गेंदों में कम से कम 3-4 बड़े स्ट्रोक आप खेलेंगे तो मैच में एक अच्छा टोटल बन सकता है। सुप्रीमो चषकाच्या जर अगदी आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर भूषण गोळे यांची 37 धावांची खेळी आजच्याच दिवशी केली गेलेली आहे। 16 चेंडूमध्ये 37 केल्या होत्या। अनिकेत राऊत आणि विजय पावले यांनी 3-3 गडी देखील आजच्याच दिवशी बाद केले होते। ओके बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय, संधी नाही देत आहेत आणि श्रेयस पात्र स्ट्राइकची वाट पाहत आहेत। ऑन द टोज, ऑन द नोज आपको गेंदबाजी करनी आनी चाहिए या वाइड यॉर्कर डालने आपको आने चाहिए। तो इरफान मलिक वाइड यॉर्कर डाल रहे हैं, बल्लेबाज को समझ भी नहीं आ रहा है क्या करना है। और सामने विकी है, ये भी बहुत ही बेहतरीन गेंदबाज बल्लेबाजी करते हैं, लेकिन इस वक्त मलिक सामने समा बांधा है। हो पहा, इकडे धावांची गरज आहे, मॅच जिंकायची आहे, फाईट करायची, तर आता धावांची गरज आहे, कारण 38 धावा झालेल्या आहेत। षटकार चौकार सुद्धा पाहिजेत, सिंगल डबल सुद्धा पाहिजेत आणि रन 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 पाहिजेतच आहेत।
यावेळेला मात्र ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. रन महत्वाची आहे, कशाही प्रकारे येऊ देत. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केलाय. You're absolutely right. रन तो आपको चाहिए. व्हाइट बॉल का इशारा हुआ और मिस्टर स्टार से स्कोर बोर्ड बिल्कुल आगे बढ़ता हुआ. बहुत ही शानदार खेल मैदान के अंदर इरफान मलिक द्वारा रहा है. CS कदम के ऊपर चंद्रकांत जी निगाह रहेगी. टीवी अंपायर बार बार बिजी हो रहे हैं. इट्स अ वाइड बॉल. जल्दी डिसीजन आ गया. काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी. एक्शन रिप्ले देखिए 70 के ऊपर वाइड बॉल कर डालने का प्रयास किया गया. इस बार नियंत्रण नहीं था. अंपायर ने वाइड बॉल का, ऑन फील्ड अंपायर वाइड बॉल का, उसके बाद में टीवी अंपायर ने वाइड बॉल का इशारा दिया है. स्कोर अब आगे बढ़ता हुआ मिस्टर एस्ट्रा के साथ. हो, गरज आहे धावांची. मुंबई विरुद्ध पुणे असा सेमीफायनलचा सामना. एका बाजूला योगेश पेनकर, एका बाजूला जर पाहिलं तर सुमित ढेकळे यांच्यातील सुद्धा लढाई आहे. विकी वेग दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला खरा. वेगात बॅटही फिरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला, परंतु तो नाही यशस्वी होत आहे. आणखीन एक डॉट बॉल. और श्रेयस कदम को नॉन स्ट्राइकर एंड की तरफ रखना है. दो चीजें होती है, एक तो बल्लेबाज को आउट करना या बड़ी खिलाड़ी को नॉन स्ट्राइकर एंड की तरफ रखना. और प्लान बी के खिलाफ तैयार योगेश पेंटर और उनके सारे जो खिलाड़ी ने प्लान बनाया. और मलिक साहब आउट ऑफ द स्टंप अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. कारण श्रेयसने याच गोलंदाजाच्या विरुद्ध षटकार मारला होता मागील ओव्हरमध्ये. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय करा. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल जाईल. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या 1 ने. आता मात्र श्रेयस स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत. एक महत्वाच्या या येणाऱ्या कालखंडामधील प्रत्येक बॉल हा महत्वाचाच असणार आहे. ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा झाली, ज्या खेळाडूने मात्र आपल्या षटकारासाठी ओळखला गेला, तोच खेळाडू आता बॅटिंगसाठी येतोय. टीमला गरज आहे. टीमला 6 पाहिजे, टीमला 4 पाहिजे आणि 6 आणि 4 मारणारा बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. मुंबईच्याच बांद्र्याचा एक जबरदस्त लांबच लांबवर षटकार मारणारा खेळाडू बॅटिंगसाठी श्रेयस कदम मैदानाच्या आतमध्ये. इरफान देखील चांगली गोलंदाजी करतायत, परंतु सध्या बिग हिट, मोठा फटका, बिरकावून दिलाय बॉल. सीमा रेषा पार. सिक्सर किंगचा 6 पहा. श्रेयस कदम बहुत ही शानदार बल्लेबाजी, अंडर प्रेशर खेल रहे हैं. ऑफ स्टंप के पार आए थे, सफल हुए थे. ऑफ स्टंप के पार काफी गेंद थी, ऑन साइड पर खेल दिया. लॉन्ग आउट पर खिलाड़ी है, उनके पास कोई मौका नहीं. गेंद तारामंडल में दर्शक दीर्घा में चली गई है. कड़क शॉट श्रेयस कदम का. 4 गेंद तक नॉन स्ट्राइकर एंड की तरह रहे, लेकिन उसके बाद में एक बार फिर रनों की भूख को बढ़ाते हुए मैग्निफिसेंट स्ट्रोक प्लेड बाय श्रेयस कदम. माझा पॅटर्नच वेगळा आहे. मारतो तर 6, हेच या ठिकाणी सांगताना पाहिलं. 6 कितीही लांब ठेवा, मी तिकडे षटकार मारणार. श्रेयस कदम याच परिसरातून मात्र नावारूपाला आलेला, आपल्या कॉलनीमधून क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मुंबईपासून दुबईपर्यंत चर्चा ज्या श्रेयस कदमची झाली, सध्या आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. श्रेयस कदम, बांद्रा, मुंबई. 46 धावा धावफलकावर आहेत. चांगला बॉल सन्मा दिला. या चांगल्या बॉलचा ऑन साइडला ढकललाय. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतील आणि एका धावेने धावसंख्या 7 ओव्हरचा खेळ संपतोय. 47 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 12-13 जरी आल्या ना, 60 होऊ शकतील. दर्शक दीर्घा में दर्शक काफी संख्या में मौजूद है. आप देख रहे हैं सुप्रीमो ट्रॉफी 2025 का सेमीफाइनल का मुकाबला. और इस प्रतियोगिता में ये डगआउट आप देख सकते हैं, थोड़ा चिंतित लग रहा है मनोज बिचारे. और इस वक्त आपके स्क्रीन पर है बट टीम के कप्तान बाहुबली. इंपॉर्टेंट मैच है, दोनों तगड़ी टीमें मैदान के अंदर. बिल्कुल बहुत ही शानदार खेल. श्रेयस कदम लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं. और इस प्रतियोगिता में जो हमारे स्पॉन्सर है, ऑटोमेटिव स्पोर्ट, श्री बाली रियलिटी, इंडिगो, सातारा कोप, श्री साई ट्रॉफी बाडा, टोटल स्पोर्ट एंड फिटनेस, नॉन स्टॉप, स्काई पब्लिसिटी, मुंबई क्रिकेट एसोसिएशन, रेडियो सिटी पार्टनर लाइव ऑन 70 स्पोर्ट, इवेंट मैनेज बाय अल्टीमेट इवेंट मेकर्स, बॉल स्पॉन्सर फुल टॉस असगर अली साहब, थैंक यू सो मच. अभी बीच मैदान पर जो बॉल इस्तेमाल हो रहा है वो बहुत ही अच्छा, दोनों तरफ मतलब गेंदबाजों के लिए भी मदद कर रहा है और बल्लेबाजों के लिए भी मदद कर रहा है. फुल टॉस बॉल इस्तेमाल हो रहा है. येस, फुल टॉसच्या बॉलने सिक्सर मारलाय श्रेयस कदमने. पाहूया, आपल्या टीमला गरज आहे. शेवटचे 6 बॉल आहे सेमीफायनलची मॅच. पहिला डाव श्रेयस कदम. सँडी संधी बॉलिंगला.
ओ हो हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय, परंतु एक धाव त्या ठिकाणी घेतली आहे. कॉल दुसरीचा दिलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. धावांसाठी धाव करायची ही ती वेळ आहे धावा करायच्यात आणि आता प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर देखील होऊ लागलाय. श्रेयस एका बाजूने किल्ला लढवतोय आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 49 वर या धावसंख्येला पोहोचवले देखील. पाहूया या ठिकाणी काय होईल. प्रेक्षकांचं तर मनोमन हीच इच्छा असणार आहे, चांगली मॅच पाहिजे आणि चांगली मॅच पाहिजे तर या ओव्हरमध्ये एखाद दुसरा मोठा 6 देखील पाहिजे आणि त्याच्यासाठी श्रेयस कदम आहेत ना, परंतु सँडी देखील दिल्लीवरून त्यांना रोखण्यासाठी आलेत. समोर श्रेयस कदम, बिग हिट, फटका चांगला खेळलाय. श्रेयस कदम यांच्या बॅटमधून आलेला फटका सीमारेषच्या दिशेने जाईल. एक धाव तर घेतली आणि पुन्हा एकदा दुसरी धाव देखील त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. अतिशय महत्वाचा हा क्षण मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि धाव संख्येने 50 ओलांडली आहे. 51 धावा धाव फलकावर बालाजी क्लब मुंबई. शेष आने के बाद बल्लेबाजों का शेयर मार्केट थोड़ा सा ऊपर चला गया. बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं और दर्शक तालियां बजाना इन्होंने शुरू कर दिया है. या रीतीने श्रेयस कदम यांच्या सुप्रीमो ट्रॉफीतील 100 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. या वेळेला मात्र फटकाच फसलाय. सँडी आणि योगेश पेनकर त्या ठिकाणी आले, सेलिब्रेशन करतायत. मोठ्या या क्षणी विकेटची गरज होती कारण श्रेयस मैदानातील राहणं आणखीन एका मोठ्या फटक्याला आमंत्रण होतं आणि त्यांनाच बाद केलं सँडी यांनी. शेष कदम 21 रन, थोड़ा सा निराश है. 10 गेंदों का सामना किया. फुल टॉस गेंद पर अगर आप छक्का जड़ सकते हैं तो फुल टॉस गेंद पर आप विकेट भी ले सकते हैं. फुल टॉस का बॉल इस्तेमाल हो रहा है. ये विकेट देखिए, सैंडी का विकेट ऑफ स्टंप के बाहर से गेंद अंदर की तरफ आई और क्रीज के गहराई में चले गए थे. ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद खड़ी हो गई और उसके बाद में एक शानदार कैच. सेलिब्रेशन देखे, उनको पता है शेष कदम का बेस कीमती विकेट मिला है, इसीलिए सेलिब्रेशन कर रहे हैं सैंडी और योगेश पेनकर. बहुत खुशी का कोई ठिकाना नहीं है. नक्कीच सेलिब्रेशन होईल. त्यांनी आज महत्त्वाच्याच विकेट घेतलेल्या आहेत सँडी यांनी आणि कारण फरदीन काझी, श्रेयस कदम दोघांनाही एकाच दिवसात एकाच मॅचमध्ये एकाच इनिंगमध्ये बाद केलंय. इम्रोज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 51 धावा आहे. या ठिकाणी अजूनही धावांची गरज आहे. 3 विकेट अजूनही बाकी आहेत. विकी भोईर आणि इम्रोज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आज डिंगडॉंग संघ विशाल कांबळे यांच्या नक्कीच स्मृती देखील या ठिकाणी नक्कीच त्यांच्या स्मृती या ठिकाणी जागृत करत असेल कारण या संघाचे ते घटक राहिलेत. अगदी पंकज जाधव आणि त्यांची जोडी देखील पाहायला मिळत होती. अंतिम टप्पा आहे या पहिल्या डावातील सुप्रीमो चषकातील 11व्या पर्वाचा सेमीफायनलचा सामना आणि पहिला डाव सध्या सुरू आहे. दिल्लीचे संदीप यादव बॉलिंगला, बॅटिंगसाठी इम्रोज. उसळी होती यावेळेला बॉलला. एसटी रक्षकांच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी आणि काय कमबॅक पहा. या षटकात संधी ज्या वेळेला दुसऱ्या षटकात सुद्धा सँडीला आणलं होतं. योगेश पेनकर कोणत्या गोलंदाजाला कधी यूज करायचं बरोबर माहिती आहे आणि आता त्यांनी या षटकात सँडीला ठेवलं, त्याचाही फायदा झालाय. परंतु तरी देखील धावा आवश्यक आहेत. प्रशांतजी आदवडे सर माझ्याबरोबर जुळले जरूर गेलेत, परंतु जाऊयात सँडीकडे, जाऊयात इम्रोजकडे. टीमला धावांची गरज आहे कारण हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे सुप्रीमो. ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर राहिलाय. यस, व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला गेलाय आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात एक विकेट सुद्धा इकडे येते. रन तो चाहिए बल्लेबाजी करने वाली टीम बालाजी क्लब मुंबई टीम के लिए. बहुत ही क्रुशियल मुकाबला. टिप्पा काफी ऑफ स्टंप के बाहर था, वहां से थोड़ी सी गेंद अंदर की तरफ आई. योगेश पेनकर बहुत तेजी के साथ गेंद को गैदर करते हुए बथरो किया गया. नॉन स्ट्राइकर इन पर देखिए, नॉन स्ट्राइकर इन पर बल्लेबाज अपने क्रीज में नहीं थे और स्ट्राइकर की तरफ चले गए. इस मैच में चंद्रकांत जी विकेट गिरने का सिलसिला जारी रहा. साझेदारी नहीं बनाई, स्ट्राइक रोटेट करने की जरूरत थी, तब आपने स्ट्राइक रोटेट नहीं किया. बहुत सारे फैंसी स्ट्रोक जैसे कि रिवर्स स्विप खेलने का प्रयास किया गया, उसमें वो बड़े बखला. टॉप ऑर्डर कोलैप्स हुआ, मिडिल ऑर्डर कोलैप्स हुआ और सटीक लाइन के साथ सदी भी गेंदबाजी आज की गई है डिंगडॉंग द्वारा, उसका भी फायदा मिला. और आपने कप्तानी की बात करी, बहुत ही बेहतरीन कप्तानी रही है योगेश पेनकर की. यस, जावेत आपण या ठिकाणी पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अंतिम काही चेंडू ते योग्य रीतीने खेळायचे. 52 रन आहेत. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु अशा ठिकाणी पडलाय जिकडे फिल्डर नाहीये. ते एक धाव घेतली गेली आहे. दुसरीचा कॉल त्या ठिकाणी दिलाय. येणारी एक धाव खूप महत्वाची आहे आणि तिकडे 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 54 वर ही धाव संख्या पोहोचताना पाहायला मिळते.
आणि एक चेंडू अजूनही बाकी आहे प्रशांतजी. आखिरी गेंद शेष है, दोनों के लिए विशेष है. अच्छा फिनिश करना चाहेंगे बल्लेबाज इमरोज खान और सामने से सैंडी है जिन्होंने इस पूरा प्रतियोगिता में अच्छा स्पेल 11 गेंदों में 11 रन दिए, 2 सफलता अर्जित की है. 54 धावा धावफलकावर आहेत. इम्रोज येणारी एक एक धाव या मॅच मध्ये तुम्हाला घेऊन येऊ शकते. सँडी समोर इम्रोज. यावेळेला समोर एक चांगला फटका खेळलाय खरा. एक धाव तर तिकडे घेतली गेलेली आहे. दुसरीचाही कॉल दिलाय. राजेश कॉल देतात. यस, या 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरीचाही कॉल दिलाय आणि तिसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात विकेट आली आहे खरी, परंतु या शेवटच्या 2 बॉलवर अगदी ज्या धावा आल्यात ना त्या खूप महत्वाच्या आहेत. 2 बॉलवर 5 रन आल्यात वाईट पकडून अधिकृतरित्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 56 विजयासाठी करायच्या आहेत. त्या 57 फाईट होऊ शकते अशी धावसंख्या आहे. चेक. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. आणि ऑफकोर्स पुन्हा एकदा विनीत आपण आलेलो आहोत. क्या बोलते मुंबई की पब्लिक. हा धुमाकूळ आजची संध्याकाळ सुरू राहणार आहे, कारण एका बाजूला बालाजी क्लब मुंबईचे चाहते आहेत आणि दुसऱ्या बाजूला हे बघा, हे थांबणारे नाहीयेत, हा जोश थांबणारा नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला डिंगडॉंग पुण्याचा संघ. पण मला जाणून घ्यायचंय कोणाला सपोर्ट करताय. मुंबई की पुणे. मुंबईला की पुण्याला. हा जोश मुंबईकरांसाठी पण आहे, हा जोश पुणेकरांसाठी पण आहे, कारण मुंबई आणि पुण्याचं प्रेम आपण सगळेजण जाणतो. चला थोडस पुढे जाऊया आणि बघूया इकडे फायनल मध्ये कोण जाणार, मुंबई की पुणे. फायनल की फायनल मध्ये यांचं तरी म्हणणं आहे की मुंबईचा संघ पोहोचेल. सद्यस्थिती जर आपण बघता 56चा टार्गेट मिळालेला आहे, अर्थात 57 स्कोर करायचा आहे. इथे विचारूया आपण, काय वाटतंय, कसं चाललंय मुंबईकर. मुंबई की पुणे. फायनल पर्यंत कोण जाते, श्रेयसचा संघ की डिंगडॉंग. ओके, कोणत्या प्लेयरला इथे सपोर्ट करायला आलात तुम्ही, इथे कोणत्या प्लेयरला. आवाज कृष्णाचे प्लेयरचं नाव सपोर्टर सांगून. आहेत, फरदीनचे सपोर्टर आहेत. कृष्णा सातपुतेसाठी किती लोक इथे आलेत. कृष्णा सातपुतेसाठी अगदी कृष्णाचे चाहते आहेत, श्रेयसचे चाहते आहेत. इथे सुमित टेकले. सुमित टेकले सगळ्यात वरती तिथे बसलेले आहेत, सुमित ढेकळेचे फॅन क्लब आहेत. इथे प्रत्येक खेळाडूचा आपापला फॅन क्लब आहे. प्रत्येक खेळाडूचे चाहते या संपूर्ण क्रीडा नगरीत येतात. एअर इंडिया कलिना ग्राउंडवर जर तुम्ही आला नाही आहात तर तुम्ही काय मिस करताय, हे मात्र आम्ही फक्त आमच्या एक्साइटमेंट मधून सांगू शकतो. त्यामुळे शक्य असेल, जमत असेल तर या ग्राउंडवरती या, इथे येऊन हा थरार अनुभवा. कारण घरी बसून तर बरेच जण बघतायत, पण ग्राउंडचा थरार, ग्राउंडवरची मजा ही फक्त इथे आल्यानंतरच कळते आपल्याला. येस, क्या बोलते पब्लिक. चला तर हा जोश असाच कायम ठेवूया. 56 केले स्कोर, 57चा टार्गेट आहे. बघूया टार्गेट चेस होतोय का. हा डिंगडॉंगच्या माध्यमातून वळूया पुन्हा एकदा आपल्या कॉम बॉक्स कडे. धन्यवाद. एक महत्वाचा सामना आहे. टेनिस क्रिकेट जगतातील तारे सितारे मैदानाच्या आतमध्ये आहेत. दुसऱ्या डावात काय होणार, पहिला डाव तर रंगलाय, दुसऱ्या डावात देखील काय होणार तो पण आपण हायलाइट्स पाहतोय 70 स्पोर्ट्सवर. आणि दुसऱ्या डावाला आपल्या आवाजाचा साथ चढवण्यासाठी व्हॉइस ऑफ IPL आमचे मित्र नवी मुंबईचा आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेट जगताचा एक मोठे समालोचक कुणालजी दाते, आणि दुसऱ्या बाजूला व्हॉइस ऑफ इंडिया. त्याचबरोबर जर पाहिलं तर जीवनगौरव पुरस्कार असेल, दादासाहेब फाळके अचीव्हर्स अवॉर्ड असेल आणि विविध भाषांवर प्रभुत्व असणारे असे भाषाप्रभू व्हॉइस ऑफ इंडिया. या तू जोश भरासा ओ ऐसा मेळना जरा छेडू जरा खेळू. धन्यवाद चंदू शेटे सर, धन्यवाद प्रशांतजी आदवडे. आमचे दोन्ही अँकर्स रेश्मा मेकर आणि त्याचबरोबर विनीत देव आपल्याला लगेचच आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच परवा 11 सुप्रीमो ट्रॉफीचा आणि त्यातल्या त्यात पहिला सेमी फायनलचा थरार.
तुमच्या समोर रंगत असताना बालाजी क्रिकेट क्लब मुंबई ने ते बॅटिंग केली आणि एक टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये आणि ते आहे 57 धावांचं 57 टू विन. 57च्या लक्ष्याचा पाठलाग. परंतु या ज्या हायलाइट्स सध्या तुम्ही पाहताय 70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलवर शेवटच्या 3 धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटची शिकार. तो आज बॉलिंगमध्ये व्हेरिएशन व्हरायटीज चांगल्या पाहायला मिळाल्या. गोलंदाजीमध्ये केलेले बदल चांगले पाहायला मिळाले. रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट गेल्या. सुमित डेकलेने सुरुवात चांगली केली आणि हा QR कोड जो तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतोय सुप्रीमो ट्रॉफीमध्ये स्कॅन करा आणि भरपूर बक्षिसं जिंका. जाऊया विनीत देवकडे. धन्यवाद कुणाल. आपण टॉस कडे वळणार आहोत. FM हॉस्पेट कर्नाटका विरुद्ध दुर्गापूर. दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे आपण टॉस साठी यायचे. तनुष, आय वुड रिक्वेस्ट यू टू प्लीज जॉइन अस इन द टॉस बॉक्स. टॉस बॉक्स कडे यायचं आहे. तनुष, रिक्वेस्ट आहे टॉस बॉक्स मध्ये यायचं. येस तनुष. चला तर एका बाजूला स्कोर आपण आज बघतोय. अब तक 56चा हा स्कोर ह्या सेमीफायनल मध्ये पहिल्या सेमीफायनल मध्ये बघायला तर मिळालेला आहे जो सुमित ढेकळेच्या टीमने पूर्ण केलेला आहे. 57चं टार्गेट दिलंय. तनुष प्लीज जॉइन अस फॉर द टॉस. सो तनुष, ये टॉस कॉइन मैं आपको दे रहा हूं. एका बाजूला है सुप्रीमो, दूसरी तरफ है शिवसेना. Who's gonna call, gentlemen? ओके, जॉन्टी सरकार का कॉल होने वाला है. शिवसेना या फिर सुप्रीमो, आपको कॉल देना है. प्लीज डू दी ऑनर. सुप्रीमो इज द कॉल. सुप्रीमो इट इज. सो दुर्गापुर ने टॉस जीता है. क्या डिसाइड किया है? फील्डिंग करेंगे. देखिए, जब तक ये लॉर्ड्स हो रहे थे तब तक बातें चल रही थी कहां जाएगा, कौन किसके सामने खेलेगा. कितना प्रिपेयर्ड हैं आप इस सेमीफाइनल के लिए? ये टूर्नामेंट हम लोगों को इतना अच्छा लग रहा है कि हम लोग पहले से ही सोच के रखा है कि टूर्नामेंट में अच्छा खेलना है, तो वही दिमाग में रखा है. तो जहां तक तैयारियां शुरुआत में चल रही थी, सोचा था सेमीफाइनल तक पहुंचेंगे, फाइनल से बस एक कदम दूर है. प्रिपरेशन जैसे चल रही थी टीम की? हाँ, बहुत अच्छा हम लोग कॉम्बिनेशन भी बनाया है. कोशिश करेंगे अच्छा खेलने का. मुंबई की क्राउड का हाल जो देख रहे हैं आप, कैसा लग रहा है यहाँ पर आके इतना बढ़िया परफॉर्म करते हुए? सुप्रीमो में क्राउड तो बहुत अच्छा होता है. इस साल और भी ज़्यादा लग रहा है, तो अच्छा लग रहा है. जी हाँ, बिलकुल अच्छा लग रहा है. और अच्छा तो बहुत ज्यादा लग रहा होगा प्रथमेश पवार. ज्या प्रकारे काल तुमच्या पूर्ण टीमचा खेळ झाला आणि ऑफकोर्स आज सेमीफायनल मध्ये आम्ही तुम्हाला पाहतोय. टॉस किती इम्पॉर्टंट होता आणि काय वाटतंय सेमीफायनल मधून फायनलची जी उडी आहे ती तुम्ही घेऊ शकता का? टॉस काय एवढा इम्पॉर्टंट नाही आहे, ठीक आहे, कारण आपल्या हातात नसतं ते. पण बॅटिंग आले ही पण चांगलीच गोष्ट आहे, कारण सेमीफायनल नॉकआउट मॅच आहे, तर एक फ्री माइंड बॅटिंग करायला भेटेल आणि एक 65-70 आम्ही रन केले तर नक्कीच त्यांच्यावर दबाव येईल. काय काय सांगायचंय. संपूर्ण क्राऊड इथे आलाय. अगदी प्रथमेश पवारचा म्हणजेच नानाचा सुद्धा फॅन बेस इथे आलेला आहे. पूर्ण मुंबई, महाराष्ट्र, भारतभर ही मॅचेस आता बघितले जात आहेत. काय सांगाल तुमच्या फॅन्सना? नक्कीच आपल्या मुंबईकरांसाठी ही खूप मोठी टुर्नामेंट आहे आणि सगळेच जण लांबून ही टुर्नामेंट बघायला येतात. तर पहिलं तर मी सगळ्यांचंच धन्यवाद देईन क्राऊडचं, कारण ते त्यांचा वेळ काढून आपल्यासाठी सगळ्या टेनिस प्लेयर्ससाठी येतात आणि खूप बरं वाटतं अशी टुर्नामेंट आपल्या मुंबईत होते. आणि आपलं क्राऊड सगळ्या प्लेयर्सना, असं नाही की फक्त मुंबईच्या प्लेयर्सना सपोर्ट करतं, ऑल ओव्हर जेवढे पण इंडियातनं प्लेयर्स येतात सगळ्यांना सपोर्ट करतं. आणि आता तर आपल्या भारताच्या बाहेरचं पण प्लेयर आपल्याकडे खेळायला आला आहे, श्रीलंकेचा, त्यालाही तेवढाच सपोर्ट भेटतो आहे. तर बरं वाटतं आहे, कारण आपलं मुंबईचं क्राऊड खूप आधीपासूनच सगळ्या क्रिकेटला सपोर्ट करतं आहे आणि ते दिसून येतं. धन्यवाद. ऑलराइट, सो वी आर गुड टू गो फॉर द सेमीफाइनल के सेकंड हाफ की ओर बढ़ रहे हैं, लेकिन एक ग्रुप फोटोग्राफ यहाँ पे हम लेंगे विद बोथ द कैप्टन्स एंड देन विल मूव ऑन टू द मैच. ओवर टू द कॉम बॉक्स. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल बरोबर स्क्वेअर लेगला पुल केलाय, बॉलला गुल केलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवर चौकार आलाय कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून. या चौकाराने स्वागत करूया कॉम बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांचं. बैड बॉल, लूजनर बॉल, आई लाइन के नीचे बॉल थी. कृष्णा सातपुते बल्ले को स्वाइप करते हुए पुल कर दिया. दर्शकों के लिए एक बहुत बड़ी सूचना है कि सेल्फी लेने के लिए मैदान के अंदर कोई ना आए. ये कृष्णा के लिए गॉड ऑफ टेनिस क्रिकेट, कोहिनूर ऑफ इंडिया, वंडर बॉय ऑफ पुणे, लवर बॉय ऑफ मुंबई. बाउन्सरचा वापर. आणि परत एक वेळा माहिती देतोय प्रेक्षकांसाठी, सेल्फी घेण्यासाठी कोणीच मैदानामध्ये येणार नाही. आणि आता सगळ्यात महत्त्वाची माहिती कृष्णा सातपुते यांच्यासाठी, जर तुम्ही सेल्फी दिलात तर पेनलाइज केलं जाईल तुमच्या टीमला. त्याच्यामुळे कोणीच मैदानाच्या आतमध्ये येणार नाही. वाईट बॉलचा इशारा आलाय.
कुणाल आप सोचिए 7 बार ये टीम ने सेमीफाइनल में प्रवेश किया है ये साल गिनकर। इतना बड़ा रिकॉर्ड किसी भी टीम का नहीं है, लेकिन फाइनल जीतने का आखिरी सपना विशाल कांबळे की याद में अधूरा है। दिशा दिली आहे आणि या एका धावे बरोबर कृष्णा सातपुते सुप्रीमो ट्रॉफी मध्ये सगळ्यात जास्त धावा करणारा खेळाडू ठरला आणि त्या धावा आहेत 320। टाळ्यांचा गजर कृष्णा सातपुते साठी। क्या बात है, एक ही दिन में उनका रिकॉर्ड टूटा और उसी दिन वापस सुमित डेकले को उन्होंने ओवरटेक किया। काबिल तारीफ अचीवमेंट है। कुर्डुवाड़ी का डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस करती है और ये ऐसा बल्लेबाजी का डॉन है जिसका इंतजार 11 खिलाड़ी कर रहे हैं इस वक्त बालाजी 11 मुंबई के। 6 रन बगैर किसी नुकसान के। 6 धावा झाल्यात। पहिलं षटक सध्या सुरू आहे। लेफ्ट हँडेड बॅटर साठी एक स्लीप आहे, शॉर्ट फाईन लेग मिड ऑफ मिड ऑन। दिशा दिली हलक्या हाताने, एक धाव तिथेही घेऊन जाईल एजाज कुरेशी। जे टार्गेट आहे 57 धावांचा। जी सुरुवात चांगली झाली पहिल्या बॉलवर चौकाराने। इजाज उनका ट्रम्प कार्ड है। पिछले साल बेस्ट बैटर इजाज का जो फॉर्म है गोइंग थ्रू दी पर्पल पैच, जो पर्पल कलर का उन्होंने कपड़ा पहना है, मतलब सबलाइन फॉर्म में। और ये जोड़ी जो है पिछले कई सालों से डिंगडोंग का परचम लहराते हुए खेल रही है। 7 विदाउट लॉस। ओ ऑफ कटर चांगला पडल्यानंतर आतमध्ये आला आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर विकी भोईरचा ग्राफ कृष्णा सातपुतेच्या विरुद्ध चांगला आहे। भरपूर वेळेला त्याने कृष्णा सातपुतेला बाद केला आणि ही जुगलबंदी चांगली राहील या पहिल्या ओव्हरमध्ये। और सुमित अच्छी तरह जानते हैं फाइनल में पहुंचने का एक ही तरीका है, नियमित अंतराल पर विकेटें लेना। टॉप के 6 बैटर सिंगल डिजिट में आज आउट हुए बालाजी क्लब टीम के। स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पहिलेच ओळखलं होतं विकीने। अजून बॉल मागे खेचला, डीप मध्ये फिल्डर येतोय प्रदीप पाटील, भरपूर वेगाने बॉल पर्यंत गेला, परंतु त्याच्याही अगोदर इथे रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे। 2 धावा मिळतील, धावा झाल्यात 9। भावनाएं जुड़ी होती है तो आपका काम आसान हो जाता है। और कृष्णा सातपुते इजाज कुरैशी कई साल से साथ में खेलते आ रहे हैं। इस टूर्नामेंट में जो आज उनकी बॉलिंग रही है सराहनीय, राजेश सोटे कहिए, विजय पावले कहिए, इरफान मलिक, ये सभी चारों के चारों गेंदबाजों को विकेटें मिली, ये बहुत अच्छी बात है। कैचिंग अच्छी रही, बॉलिंग अच्छी रही और 57 रन 8 ओवर में इस मैदान पर बचाना मतलब 10,000 में मुंबई में घर चलाने वाली बात है। हो एक्झॅक्ट अशीच परिस्थिती आहे। ओ मागे खेळण्याचा प्रयत्न होता, परत एक वेळा ती उसळी प्राप्त झाली आहे। विकी भोईर ची उंची चांगली आहे, धडधाकट शरीरयष्टीचा गोलंदाज आहे, खांदे मजबूत आहे, तो खेळपट्टीपासून त्याला चांगला बाउन्स प्राप्त होतो आणि ते या ओव्हरमध्ये चांगलं दिसलं आणि विशेष म्हणजे ऑफ कटरचा चांगला वापर त्याने केला या ओव्हरच्या दरम्यान। एंगल्स बहुत अच्छे और विकी भोईर ग्रामीण क्रिकेट, शहरी क्रिकेट और फिर ऑल इंडिया ओपन क्रिकेट एक रिदमिक बॉलर हैं और पिछले 2 साल में उनका करियर का ग्राफ जैसा आपने बताया कि ऊपर गया है और बहुत अच्छी बात है। कुणाल यहाँ पर जो पहली पारी में प्रशांत आदवड़े ने एक अच्छा सब्जेक्ट छेड़ा, पिछले साल के प्लेयर ऑफ द टूर्नामेंट विश्वनाथ यादव को इस साल हमने मैदान में एक्शन में नहीं देखा है, इसको आप किस नज़रिए से देखते हैं? क्या टीम बहुत ज़्यादा स्ट्रांग है या फिर कप्तान ने थोड़ा डिसीजन लेने में जल्दबाजी कर दी है? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रिकेटचा तुमचा सध्याचा फॉर्म, तुम्ही खेळलेल्या अनेक स्पर्धा त्या तुम्ही कशा पद्धतीने गाजवल्यात, कसा तुम्ही खेळ दाखवलाय, किती नावं आपल्या टीम मधली चर्चेत राहिली त्या स्पर्धांमध्ये आणि त्यातल्या त्यात जी चढाओढ आता क्रिकेटमध्ये आहे, प्रत्येक दिवशी एक वेगळा हिरो नावरूपाला आलेला आहे अनेक स्पर्धांमध्ये आणि त्याच्यामुळे कदाचित हे जे उलटफेर आपल्याला पाहायला मिळतात क्रिकेटच्या दुनियेमध्ये किंवा संघांमध्ये, ज्यावेळेला टीम कॉम्बिनेशन बनवायचं असतं आणि कोणी सुप्रीमो ट्रॉफी हारण्यासाठी खेळत नाही, इथे प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो हरिजी आणि त्याचमुळे कदाचित ते बदल आपल्याला या वर्षी त्या टीममध्ये पाहायला मिळतात। आणि मी तोच तुम्हाला प्रश्न विचारेन, तुम्ही याला कसं पाहताय? ज्या पद्धतीने आपल्याला जसं प्रशांत आदवडेंनी सांगितलं की तो खेळाडू दिसलेला नाहीये। नहीं, वन थिंग दैट रिमेन्स कांस्टेंट इज चेंज। बदलाव के साथ आपको बदलते रहना चाहिए। कैप्टन ने जो टीम इकट्ठा की है, हो सकता है विनिंग कॉम्बिनेशन वो तोड़ना नहीं चाहते थे। उनका ट्रम्प कार्ड अंकित कल्की टूर्नामेंट के पहले ही दिन जिस तरह उन्होंने मतलब खेला था बालाजी क्लब के लिए, ही इज द ट्रम्प कार्ड।
आणि बॉलवर चांगली बोट फिरवतो, कटरचा चांगला वापर करतो. आपण पाहिलं मगाशी फिजिओथेरपिस्ट नंदकुमार पाटील यांची त्याने भेट घेतली. थोडंसं बँडेड वगैरे त्याच्या खांद्यावर लावण्यात आलं आणि त्याच्यानंतर पहा तो परत एक वेळा तयार आहे. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय अंकित कल्कीने. आणखीन एक युपीचा गोलंदाज पडल्याबरोबर आपण पाहतोय डीपला पुल केलाय. डीप मध्ये श्रेयश आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झाला आणि 2 धावा घेऊन जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. डबल बरोबर टीमची धावसंख्या 11. यस, मुंबई पुणे एक्सप्रेस वे पर मानो तो मर्सिडीज गाड़ियां दौड़ रही है. इतना तेज भागे थे. पहला रन तेज, दूसरा रन बनाने के लिए प्रोत्साहन देता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ 11, कृष्णा 7, इजाज 3. अंकित कल्की के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी रहेगी क्योंकि इतने कम स्कोर को बचाना ये एड़ी चोटी का जोर लगाने वाली बात होगी. उनके पास कई अच्छे फील्डर्स हैं. आज श्रेयस कदम, इमरोज खान, प्रदीप पाटिल जैसे बेस्ट ऑफ द बेस्ट फील्डर्स है, पर क्या मौका मिलेगा? ती संधी निर्माण करावी लागेल. फुलर लेनचा बॉल होता. परत एक वेळा ती दिशा दिली जाते. सिंगल डबलने स्ट्राइक रोटेट इथे केली जाते. आणि हरी जी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जोखीम घेतली जात नाही आतापर्यंतच्या खेळामध्ये कुठल्याच फलंदाजांकडून. बिल्कुल, उन्हें पता है जैसे म्यूचुअल फंड में सिस्टमैटिक इन्वेस्टमेंट प्लान SIP होता है, यहाँ पर रन इन्वेस्टमेंट प्लान है. उन्हें पता है हर ओवर में कितना लेना है और हर ओवर में अगर हम बनाते गए तो जिस तरह म्यूचुअल फंड अच्छा रिटर्न देता है वैसे ये मैच में अच्छा रिटर्न दे देगा. यांच्या SIP मोठ्याच असतील नाही. फलंदाज तयार. कृष्णा बॅक टू द बॉलर. फिल्डर आहे मिड ऑफला. एक धाव तिथेही मिळेल. सिंगल तिथेही ऍड होते. इमरोजने बॉलला थांबवलं. 13 धावांवर पोहोचलाय आतापर्यंत संघ. मैदानामध्ये खेळत असताना सुप्रीमो ट्रॉफी मधला सगळ्यात महत्वाचा सामना सेमी फायनल. रेड डेव्हिल्स अमर साईड डिंग डॉंग. 13 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारली आहे. 57चं टार्गेट आहे. फील्ड प्लेसमेंटवर नजर टाकली तर लेफ्टी बॅटरसाठी मिड विकेट स्क्वेअर लेग सेट केलाय. एक लॉंग ऑन आहे. खरा बॉल होता. दिशा दिली आहे. बॉल जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा मिळतील 4. येतोय सुप्रीमो चौकार. क्या जबरदस्त शॉट खेला वहां पर इजाज ने. पैकेट ऑफ स्क्वायर हुक शॉट ये उनका पसंदीदा शॉट है और ये 4 रन यहाँ पर महंगे पड़ेंगे बालाजी क्लब को. कुणाल, आपने एक चीज गौर की, अब तक 3 पुल शॉट खेले गए. एक कृष्णा द्वारा, 2 इजाज द्वारा. इसके अलावा सारे शॉट्स विद स्ट्रेट बैट और ये अच्छी बल्लेबाजी की निशानी है. प्ले थ्रू द लाइन. त्या सोबतीनेच आज आपल्या टॉस बॉक्समध्ये आपल्या शिवसेनेचा एक बुलंद आवाज, हरहुन्नरी कलात्मक असं व्यक्ती आमदार सन्माननीय हरून खानजी आपल्या समवेत उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आहे सुप्रीमो चषक 2025 मध्ये. 2 ओवर का खेल समाप्त हुआ. 19 बने हैं. अंकित कल्की के 1 ओवर में 10 रन आए और कुणाल अब जो 6 ओवर बचे हैं मेरे ख्याल से एक इजी मुकाबला हो सकता है. लेकिन ये तो चाहेंगे कि हम नॉट आउट रहकर ही मैच को जिता दें ताकि फाइनल के लिए कॉन्फिडेंस तो आए और नए बल्लेबाज के ऊपर रिस्क भी न लिया जाए. ते प्रेशर आहे आता फिल्डिंग करणाऱ्या साईडवर. ज्या पद्धतीने त्याने फक्त 57 धावांचं टार्गेट सेट केले बालाजी क्रिकेट क्लब मुंबई. आणि जी जोडी आहे गेले कित्येक वर्ष आपण या जोडीला पाहतोय. अभेद्य भागीदारांसाठी हे सर्वच खेळाडू जाणले जातात. आणि सुप्रीमोचा दिनविशेष जर पाहिला तर भागीदारीच्या बाबतीत जर विचार केला तर 13 एप्रिल आजचा जो दिवस होता 2017 मध्ये मराठा पंजाब विनर भिवंडी विरुद्ध ब्रह्माबाई शिवशक्ती पाळे असा सामना रंगला होता. आणि त्या सामन्यामध्ये ज्यावेळेला धावा चेस करण्यासाठी मराठा पंजाब संघ उतरला होता 29 चेंडूमध्ये 53 धावांची भागीदारी संतोष मडवी आणि उबेद खान यांनी केली होती 5व्या विकेटसाठी. आणि ती आतापर्यंत 5व्या विकेटसाठी सगळ्यात मोठी भागीदारी. त्याचा विक्रम अजूनही अबाधित आहे. आणि त्यावेळेला परिस्थिती मात्र 4 गडी बाद 10 अशी होती. आणि तिथूनही या जोडीने सामना जिंकून दिला होता. आणि त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीपर्यंत त्यांनी धडक मारली होती. हा इतिहास राहिलाय सुप्रीमो ट्रॉफीमध्ये. आजच्याच 13 एप्रिल 2016 मध्ये 6व्या पर्वालाही सुरुवात झाली होती सुप्रीमो ट्रॉफीच्या. सुप्रीमोच्या मैदानामध्ये विजयदुर्ग सँडी SP विरुद्ध साईसागर मुंबई असा सामना. आणि श्रीलेश आंबरे SP या खेळाडूने 5वी हॅट्रिक घेतली होती. ही सगळी माहिती आपल्यापर्यंत संजयजी म्हात्रे सर
पोहोचवतायत. अतिशय चांगली स्कोरिंगची भूमिका त्यांची राहिली हरीची. एक्सीलेंट. रंग बिरंगी पेन पेंसिल का उपयोग. स्कोरर जो है मैच की आत्मा होता है. कमेंटेटर आप लोगों तक डेटा तभी दे पाता है जब स्कोरर उसे तैयार करता है, और जिसके पास डेटा नहीं वो किसी का बेटा नहीं, लेकिन ये डेटा वाला बेटा है. दिशा दिली आहे. परत एक वेळा टर्न केलाय बॉल. डीप मध्ये फिल्डर धावतायत. भरपूर लॉंग चेस आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. भरत राम संघर्ष सुरू होता बॉल थांबवण्यासाठी आणि शेवटी ती वेस ओलांडली आहे बाउंड्री लाईनची. धावा मिळतील 4. सुप्रीमो चौकार. ये उड़े हवा अंगात हवा जोश. क्या जबरदस्त हैंड आई कोऑर्डिनेशन था. ऑफ स्टंप के 1 मीटर बाहर से उसे स्वीप करना, मतलब कृष्णा का हैंड आई कोऑर्डिनेशन और खुद पर कॉन्फिडेंस. वो स्वीप तो था लेकिन टाइमिंग भी स्वीट था और बॉल बाउंड्री लाइन के बाहर. शानदार चौका. धीरे धीरे ये मैच समुद्र के रेत की तरह हाथ से फिसलती जा रही है बालाजी क्लब मुंबई के. अंदाजच वेगळे आहेत फलंदाजी करण्याचे कृष्ण सातपुतेचे. आणि विशेष म्हणजे आपण पाहिलं स्वीप मारण्याचा अंदाज तो देखील हेलिकॉप्टर स्टाईलनेच होता. तिथूनही 4 धावा वसूल केल्या. 23 धावा इथे मिळताना दिसत आहेत स्कोर बोर्डवर. आणि ही गाडी ट्रॅकवर आहे. चांगला खेळ सध्या सुरू आहे अमरसाई डिंगडॉंग या संघाचा. हलक्यात आणि ऑन साईडला मनगट बरोबर वळवलेली आहेत. कलात्मक फटका. आणि प्रदीप पाटील जोपर्यंत बॉल थांबवेल हा मनगटोत्तम फटका होता कृष्णा सातपुतेचा. 2 धावा घेऊन जाईल कृष्णा. गॉड गिफ्टेड टाइमिंग. क्रिकेट का उसे भगवान कहा गया है और ये हमारा मिशन 1 मिलियन 9,58,000 तक हम पहुँचे हैं. 42,000 बस अब दूर हैं. जरूर 70 यूट्यूब चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें. बॉलने चांगली उसळी घेतली आहे आणि शेवटी परत एक वेळा विक्की भोईरचा तो पलटवार. मी मगाशी उल्लेख केला होता हरीजी, तुम्हाला आठवत असेल तर विक्की भोईरचा जो ग्राफ आहे कृष्णा सातपुतेच्या विरुद्ध चांगला राहिला आहे. मी जेव्हा जेव्हा पाहिले त्याने विकेट घेतलेले आहेत, परंतु त्याच्या विरुद्ध आक्रमण करून परत एक वेळा पलटवार आणि चांगला झेल प्रथमेश ठाकरेने टिपला. पहिला धक्का अमरसाई डिंगडॉंगला. कृष्णा सातपुते 14 धावा करून आउट. एक्स्ट्रा पेस और बाउंस वहाँ पर कारगर साबित हुआ. फुल टॉस की गेंदें इस प्रतियोगिता में इस्तेमाल की जा रही है और प्रथमेश ठाकरे आते हुए कैच का स्वागत इस तरह कर रहे थे जैसे चातक पंछी स्वाति नक्षत्र में बारिश की पहली बूंद की राह देख रहा होता है. और बड़ा विकेट और कैप्टन मैदान के अंदर. फायटर जेट योगेश पेनकर फलंदाजीसाठी. प्रथमेशच्या हातात तो झेल विसावला आणि पहिला ब्रेक थ्रू मिळाल्यानंतर आता बॉडी लँग्वेज पहा सुमित ढेकलेची. उसळी चांगली प्राप्त केली. या बॉलने पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. मागचा जो हात आहे तो निसटला बॅटच्या हँडलवरून आणि त्याचमुळे एक सोपा झेल तिथे प्राप्त झाला प्रथमेशच्या हातात. आणि प्रथमेश ठाकरेने तो झेल घेतलाय. विक्कीच्या खात्यामध्ये यश. पलटवार होईल का हा प्रश्न आहे. परत एक वेळा विकी तयार. शॉर्ट बॉलचा वापर. कंट्रोल पुल शॉट आहे. डीप मध्ये फिल्डर आहे भरत राम. स्क्वेअर लेगला बॉल थांबवतोय. एक धाव मिळते. योगेश पेनकरचं खातं उघडलंय या सिंगलद्वारे. धावा झालेल्या आहेत सिंगल नंतर 26. पहला विकेट मिलने के बाद बालाजी क्लब मुंबई के हौसले थोड़े बुलंद जरूर हुए हैं, क्योंकि दोनों जिस तरह बल्लेबाजी कर रहे थे, कंट्रोल्ड अग्रेशन वाले शॉट्स थे, लेकिन कृष्णा की वो गलती महंगी पड़ी है और अब कप्तान को सब कुछ सुनिश्चित करना होगा. ऑल इज़ वेल. योगेश पेनकर, इनका भी बहुत बड़ा फैन क्लब है. फाइटर जेट के नाम से जाने जाते हैं. पहले टेनिस क्रिकेटर बने कुछ साल पहले, जिनको एडवर्टाइज करने का, ब्रांड एम्बेसडर बनने का मौका मिला था. 26 पर 1. बॅकफुटला जात असताना परत एक वेळा कंट्रोल पुलचा फटका आहे. दीपक गडवी जोपर्यंत बॉल थांबवेल. आणि आता योगेश पेनकर स्ट्रायकिंग एंडला आहे. त्याच्या देखील सुप्रीमोच्या इतिहासामध्ये 200 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 12वा खेळाडू ठरला योगेश पेनकर, ज्याने 200 धावा सुप्रीमो ट्रॉफीच्या अनेक पर्वांमध्ये कंप्लीट केलेल्या आहेत. कुणाल जी, पिछले कुछ दिनों में न्यूज़पेपर में, आज से लगभग 2-3 साल पहले मैंने एक आर्टिकल पढ़ा था जिसमें लिखा गया था
कि भारत सरकार के ज़रिए टेनिस क्रिकेटर्स को भी जॉब दिए जाएंगे, और अगर टेनिस क्रिकेट के बायोडाटा के बेसिस पे जॉब देने हैं तो आप कितनी सुप्रीमो ट्रॉफी खेलें और क्या परफॉर्म किया है, ये एक बेंचमार्क हो सकता है, ऐसा मुझे लग रहा है। इसके अलावा प्रमुख जो दूसरी स्पर्धाएं हैं वो भी ठीक है, बट सुप्रीमो शुड बी अ बेंचमार्क, ऐसा मुझे लग रहा है। 100% सुप्रीमो ट्रॉफीमध्ये खेळणं, एवढ्या मोठ्या ग्राउंडवर त्या धावा करणं, कसोटी असते इथे प्रत्येक खेळाडूची, गोलंदाजांची, प्रत्येक विकेटला एक वेगळं महत्व आहे। अर्धशतक भरपूर वेळेनंतर येतं, एखादं निर्धाव षटक भरपूर कालावधीनंतर सुप्रीमो ट्रॉफीमध्ये येतं आणि त्यामुळे तो एक बेंचमार्क आहे सुप्रीमो ट्रॉफी। 27 धावा, चौथं षटक, अंकित कल्की 10 धावा खर्च केलेले आहेत। या अगोदर त्याने परत एक वेळा टॅप केला, रनआउटची संधी आहे, डिरेक्ट हिटचा प्रयत्नच नाहीये कारण डीप मध्ये लॉंग ऑन होता, कारण लेफ्टी बॅटर खेळतोय, मिड ऑन ला कोणीच नव्हता म्हणूनच थांबला अंकित कल्की। वहाँ पर एक चीज़ गौरतलब है कि जब आप लेदर बॉल के लिए भी जाते हैं तो पूछते हैं आपने अंडर 14, अंडर 16, अंडर 19 खेला है या नहीं। प्रमुख प्रतियोगिताएं आपने अगर खेली है तो आपके लिए वो चीज़ें आसान हो सकती है। लेग स्टंपच्या बाहेर नाराज आहे, स्वतःवर विकेट कीपर देखील नाराज आहे, कारण हा स्ट्रॅटेजीचा हिस्सा नाहीये। लेफ्ट हँडेड बॅटर ज्यावेळेला खेळतो, लॉंग लेग, फाईन लेग, स्क्वेअर लेगला खूप चांगली बॅटिंग करतो इजाज कुरेशी आणि त्याच्यासाठी हा बॉल नक्कीच योग्य नव्हता। प्रायोगिक बदलाव के लिए कोई जगह नहीं है, एक्सपेरिमेंटेशन के लिए कुछ भी बचा नहीं है मैच में बॉलिंग टीम के लिए। ऑन साइडला दिशा दिली, डीप मध्ये फिल्डर आहे, भरपूर वेगाने जावं लागेल बॉल पर्यंत। फरदीन काझी येतोय, विकेट कीपर एंडला थ्रो होईल, तोपर्यंत 2 धावा घेऊन जाईल एजाज कुरेशी। भरपूर चप्पळ आहे, भरपूर वेगाने धावतो एजाज कुरेशी आणि या 2 धावा सहज घेतल्या। बहुत ही अजाइल क्रिकेटर है एजाज कुरैशी, फील्डिंग में भी बहुत अच्छे हैं, बैटिंग में भी अच्छे हैं, रनिंग बिटवीन द विकेट्स इसमें भी हैं, और सबसे बड़ी बात पिछले 2-3 सालों में जो ये डिंगडोंग टीम की सफलता रही है उसमें इजाज का रोल बहुत बड़ा रहा है। इजाज का मिजाज ये पढ़ने में गेंदबाज उतने कामयाब नहीं रहे हैं, और रेड डेविल्स अमर साई, नोएडा, पुणे, ये जो टीम है अच्छा कर रही है। फुलर लेनचा बॉल विकेट कीपरने आता सोडलाय, बीट तर केलं होतं, ओ बॅटच्या आतमध्ये लागून गेलाय मागे आणि त्यामुळे 1 धाव जाते इजाजच्या खात्यामध्ये। सिंगल टीम धावसंख्या 31। माजी महापौर दत्त दळवी साहेब यांचं हार्दिक स्वागत आहे। विक्रोळी परिसरातून आपला करिअरची सुरुवात करणारे सन्माननीय दत्ता दळवीजी, जबरदस्त कामगिरी त्यांची महानगरपालिकेमध्ये आणि ईशान्य मुंबईमध्ये। साहेब आपलं स्वागत आहे, जय महाराष्ट्र। योगेश पेनकर स्ट्राइकिंग एंडला, परत एक वेळा बॅटच्या आतमध्ये लागलाय, कवचला खेळण्याचा प्रयत्न होता, एकदम कडेला लागतोय आतमध्ये, डॉट बॉल। कुणाल कल्की अपना दूसरा ओवर कर रहे हैं, यानी कि सामने वाले छोर से नए बॉलर को आना होगा कभी ना कभी, और यहाँ इंटरेस्टिंग बात रहेगी इमरोज खान को कौन से एंड से इस्तेमाल करेंगे कैप्टन। 4 विकेट एकच सामन्यामध्ये घेतल्यात। ओ चांगला फटका, बॉल हवेत आहे, फिल्डर पुढे होता, मागे जावं लागेल, झेल टिपलाय श्रेयसने, पलटवार सुरू झालाय, आउट होईल योगेश पेनकर। व्हाट अ बॉल, बल्लेबाज गलती न करे तो उसको गलती करने पर मजबूर करना। 3 बॉल में 1 बनाकर श्रेयस कदम को कैच दे दिया है हमारा मुख्य मंच। शॉर्ट और वाइड बॉल दी ऑन दी अप खेला, श्रेयस तैयार थे। मशहूर फ्रांस के सम्राट नेपोलियन बोनापार्टे ने एक बहुत अच्छी बात कही है, नेवर डिस्टर्ब योर ऑपोजिशन व्हेन ही इज मेकिंग मिस्टेक। बहुत जबरदस्त स्ट्रेटेजी के तहत योगेश पेनकर अपना शॉट खेलने के लिए लालायित हुए और श्रेयस ने कैच ले लिया। यहाँ पर 2 विकेट अगर और आ जाती है दिल बी बैक इन द मैच। लेकिन अंकित कल्की मानना पड़ेगा, पहले ओवर में जो गलतियां हुई उसे न दोहराते हुए वो वाइड बॉल भी जो किया था उसके वहां पर क्षति को पूरा किया। नए बैटर अमित नाइक 31 for 2।
5वी विकेट मिळाली या स्पर्धेमध्ये त्याला. या विकेटसह अमित नाईक आला आता नवीन फलंदाज. इकटगर गावचा हा खेळाडू कमी वेळेमध्ये खूप मोठी छाप सोडली आहे. उडाण घेतलंय मोठ्या या खेळाडूने. क्रिकेटच्या दुनियेमध्ये चांगलं क्रिकेट खेळत आलाय. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो अमित नाईक. अंकित कलकीचं कौतुक व्हायला पाहिजे. या ओव्हरमध्ये कमबॅक चांगला केलाय. पुनरागमन त्याचं. 4 धावा खर्च केल्या. विकेट घेतली योगेश पेनकरची. धावा झाल्यात 31. दिशा दिलीये. फ्रंट फुटवर येत असताना डीप मध्ये कव्हर ठेवलाय. सिंगल तिथे मिळेल. श्रेयस कदमने नुकताच एक चांगला झेल टिपलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 8 ची सरासरी. 32 धावा स्कोर बोर्डवर. 2 फलंदाज बाद आहेत आणि आता इथून पुढे 4 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक. 25 धावांची आवश्यकता. महिलांसाठी राखीव कक्ष आणि त्यातल्या त्यात या 11 TVS ज्युपिटर बाईक दिल्या जाणार आहेत. स्कूटर दिल्या जाणार आहेत विजेत्या टीमला. काय मोठा सन्मान असणार आहे. तो इस वक्त हमारे साथ भारत सरकार के द्रोणाचार्य पुरस्कार विजेता दिनेश लाड जी यानी कि राजू लाड, इनका शुभ आगमन हो रहा है. स्वामी विवेकानंद इंटरनेशनल स्कूल के जरिए जिन्होंने रोहित शर्मा, शार्दुल ठाकुर, हरमीत सिंह, सुवेद पारकर, कई खिलाड़ी और उनके खुद के बेटे सिद्धेश लाड जो इन दिनों IPL मराठी की कमेंट्री कर रहे हैं, कई क्रिकेटर्स को तैयार किया. राजू लाड, आपका हार्दिक स्वागत है. हमेशा एक हल्की सी मुस्कुराहट और अपने ज़माने के बहुत बड़े टेनिस क्रिकेटर रह चुके हैं. उनके साथ में मुंबई की आने वाले दिनों की सुबह तनुष कोटियन जो भारत टीम के दरवाजे खटखटा रहे हैं. साथ में नदीम मेमन साहब, पिच क्यूरेटर, पिच का बादशाह, पिच के तासीर को पढ़ने वाले. साथ में हमारे बीच सम्मानीय हारून खान साहब, माजी महापौर दत्ता दलवी जी, ये तमाम बड़े महानुभाव उपस्थित हैं. नदीम मेमन साहब, आज वाकई में उनके साथ आप 10 मिनट भी बैठे तो आपको कई टिप्स, कई जानकारियाँ मिल जाएंगी. माजी महापौर दत्ता दलवी साहेब, जात गोत्र आणि धर्म अमुसा, शिवसेना शिवसेना शिवसेना, 4 जो ये अक्षर है, शिस्तबद्धता, वचनबद्धता, सेवा भाव और नागरिक संरक्षण, शिवसेना. और शिवसेना के मूल मंत्र को चारों दिशाओं में ले जाने का काम जो सभी लोगों ने किया. दत्ता दळवी साहब, आपका भी कॉन्ट्रीब्यूशन बहुत बड़ा है. आताच आपल्यामध्ये सन्माननीय खासदार आणि शिवसेना सचिव विनायक राऊतजी यांचं आगमन होतंय. सुस्वागतम. जय महाराष्ट्र. कुणाल, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विनायक राऊत साहेबांच्या स्पर्धे आमदार चषकमध्ये संजय पोतनीस साहेब यांच्याबरोबर आमची ओळख झाली. भाईंची त्यावेळेला वेगळी पर्सनॅलिटी, डॅनिम जीन्स, हवाईयन शर्ट, त्यावर रेबेनच्या गॉगल, आणि भाई तिथून आज मग नगरसेवक झाले, बेस्ट कमिटीचे चेअरमॅन झाले, विभाग प्रमुख झाले, आमदार झाले, सुप्रीमोचे आयोजक झाले. विनायक राऊत साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. मला आठवतं आहे आम्हाला प्रशस्तीपत्र त्यांनी एक लेटर लिहून दिला होता ज्यात आमच्या कॉमेंट्रीबद्दल त्यांनी स्तुती केली होती आणि दीनानाथ मंगेशकर हॉलमध्ये ते आम्हाला प्रमाणपत्र भेटलं होतं आणि त्याने शब्द वापरले होते, कर्णमधुर आवाज. सर विनायक राऊत साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. सर, आज आपली उपस्थिती आमच्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन आहे. सुस्वागतम. अनेक मान्यवर सातत्याने या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये यावर्षी आलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि नुकतंच विनायकजी राऊत साहेब यांचं देखील आगमन या क्रीडा नगरीमध्ये सुप्रीमो चषकामध्ये होते. जय महाराष्ट्र साहेब, आपलं सहर्ष स्वागत. 70-70 स्पोर्ट्स वर सध्या तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट पाहताय सुप्रीमो चषक. खेल की शुरुआत प्रथमेश ठाकरे, उनके पिछले 3 साल में ये खिलाड़ी ने जो प्रगति की है शायद ही हिंदुस्तान के किसी क्रिकेटर ने की है. और प्रथमेश ठाकरे से उम्मीद है कि वो बल्लेबाजों को गलती करने पर मजबूर करे. 24 बॉल में 25 बचाने हैं. अमित नाइक और इजाज कुरैशी सुप्रीम एंड से नए ओवर की शुरुआत बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए धकेल दिया था, पुश करते हुए 1 रन. स्कोर 33, 2 खिलाड़ियों के नुकसान पर. मुकाबला चल रहा है बालाजी क्लब मुंबई और रेड डेविल्स अमर साई डिंगडोंग, नोएडा और पुणे, क्योंकि ओनर नोएडा से है और टीम पुणे की है. 33 पर 2. सुप्रीम पॉइंट से बॉलिंग चल रही है. अर्पित चतुर्वेदी साहब हमारे साथ जुड़े हुए हैं.
और अर्पित चतुर्वेदी साहब जब से इस टीम के साथ जुड़े हैं, ये टीम का प्रदर्शन बहुत सुधरता जा रहा है। नमस्कार सर। और इस बार रन्स एंड रन्स, पहली पारी में जहाँ विकेट विकेट विकेट, दूसरी पारी में रन्स रन्स और रन्स, बहुत बड़ा विरोधाभास कुणाल देखने मिला है। हो, चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळाली। 2 धावा ऍड होतात टीमच्या टोटल मध्ये। प्रश्न तर हाही विचारतात प्रेक्षक, इम्रोज कुठल्या एंडने गोलंदाजी करा, कदाचित त्याला पीएनटी कॉलनी एंड कडूनच राखीव ठेवलंय, कारण त्या एंडने त्याने चांगली गोलंदाजी केली आहे। इस बार आड़े बल्ले से खेला जरूर है, 1 रन मिलेगा और वहां पर 2 रन। श्रेयस के पास गेंद जा रही है, श्रेयस व्यस्त है, लेकिन श्रेयस को इतना भी व्यस्त नहीं रहना चाहिए। इस वक्त इजाज और अमित नाइक व्यस्त है और श्रेयस कदम त्रस्त है, और दूसरी तरफ जो रेड डेविल्स डिंगडोंग टीम है वो मस्त है। हो, जिथे 1 होती तिथे 2 घेतल्या, 2 झाल्यानंतर तिसऱ्या धावेचा प्रयत्न करा, फिल्डिंग केली तिथे श्रेयसने, तनुष कोटीन यांना दाखवलं जात आहे। नक्कीच मोठा उभरता सितारा आहे आपल्या भारतीय क्रिकेटचा, म्हणायला हरकत नाहीये। आणि त्यातल्या त्यात नुकतंच अरविंदजी सावंत साहेब यांचंही ते आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये। सुप्रीमो ट्रॉफीचं हे 11वं पर्व तुम्ही पाहताय। विनायकजी राऊत साहेब नुकतंच ते इथे उपस्थित झालेले आहेत, आणि त्यांची कन्या रुची राऊत याही इथे उपस्थित होत आहेत। आपलंही स्वागत आहे। मुंबई युवा सेना कोर कमिटीच्या कार्यकारिणीमध्ये रुची राऊत खूप चांगलं काम करतायत, आणि आपल्याच वडिलांचा वारसा पुढे चालवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न रुचिताई राऊत, विनायकजी राऊत साहेबांचा तो वारसा पुढे चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आणि ते काम त्या सध्या करताना आपल्याला पाहायला मिळतात। तो अर्पित चतुर्वेदी जी बहुत ही मिलनसार व्यक्तिमत्व, महादेव भक्त। 39 for 2, 18 की जरूरत है। इस बार बेहतर बॉल थी, अब ठाकरे अपने रंग में आया है। पण यावं लागेल, लवकर यावं लागेल, कारण 5 बॉल झालेत, 7 धावा त्याने खर्च केल्यात, 39 धावा स्कोर बोर्ड आहेत। इथूनही सामना बनवू शकतो, विकेट्स पाहिजेत, विकेटच्या कॉलम मध्ये आणखीन विकेटची वाढ झाली तर दबाव येईल बॅटिंग करणाऱ्या टीमवर। और इजाज इस वक्त उनके टारगेट पर है। ये डगआउट का दृश्य, एक और बढ़िया गेंद, धीमी रही, धीमी गेंदें परेशान कर रही है। एफएम हॉस्पिटल के बॉलर्स आप देखिए, अकील थे, इरफान थे, स्लो बॉल का इतना असरकारक इस्तेमाल एफएम हॉस्पिटल ने किया था। यहाँ पर 5 ओवर का खेल मुकम्मल हुआ। 39 for 2। अमित नाइक 3 बॉल 3, इजाज कुरैशी 14 बॉल 19। 18 गेंदों में 18 रन चाहिए। ये डगआउट दिखाया जा रहा है जहां पर कृष्णा सातपुते। कुणाल, एक चीज जो मैं आपसे डिस्कस करना चाहूँगा, अफजल मखदूम और धर्मेश जोशी, ये जो जोड़ी है इसने भी इस टीम को बांध कर रखा है। अफजल भाई मखदूम, इन्होंने कई हार देखी, जीत देखी, और देखिए वहाँ पर अर्पित भाई चतुर्वेदी, उतार चढ़ाव हर एक के जीवन में आता है। हार आती है, जीत आती है, लेकिन जब हार आती है तो घबराना नहीं, और जब जीत आती है तो अकड़ में आना नहीं। तो बैटिंग पावर प्ले लिया जा चुका है, क्या एक्सपेक्ट करेंगे बैटिंग पावर प्ले के इस ओवर में? राजेश नायडू। 18 पाहिजे तर विचार तर तोच असेल की 10 धावा यायला पाहिजे या ओव्हरमध्ये, कारण बॅटिंग पॉवर प्ले सुरू झाला, मग थोडासा सामना खुला होईल असं दिसतंय ज्या पद्धतीने। परंतु दुसऱ्या बाजूला सुमित डेकले विचार करत असेल की या ओव्हरमध्ये मला विकेट्स पाहिजेत, या ओव्हरमध्ये काही विकेट्स आले तर तो दबाव परत एक वेळा बनवू शकतो संघ टीम रेड डेव्हिल्स अमर साई डिंगडोंगवर। नायडू की पहली गेंद काटा बदलती हुई, व्हाट अ बॉल। अमूमन इस तरह की गेंदें परेशान करती है, हुक करना चाहते थे, नाइक चूक गए। चांगला बॉल होता नायडूचा, पडल्यानंतर नक्कीच लेग स्टंपच्या भरपूर क्लोज होता, सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट। पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर, वेग चांगला दिसला राजेश नायडूचा। तीसरे अंपायर की मदद ली गई है। मैं जरूर तारीफ करना चाहूँगा हमारे मैच रेफरीज एमआर सिंह साहब और सुरेश शास्त्री। जिस तरह पनवारी के दुकान में मगही पान की जोड़ी मिलती है, एमआर सिंह और सुरेश शास्त्री जी, फेयर डिलीवरी दी गई है। मगही पान की जो जोड़ी होती है ना, वैसे ये मगही जोड़ी है रेफरीज की। और
हमारे लिए बड़े फख्र और इजाज की बात है कि इंटरनेशनल मैच रेफरीज हमारे टूर्नामेंट के साथ जुड़े हैं। विश्वसनीयता का दूसरा नाम सुप्रीमो। हो, खूप चांगला उल्लेख तुम्ही केला। इंटरनॅशनलची ती मॅच रेफरीची जोडी या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये, त्याच्यामुळे कोणावरच अन्याय होत नाही। न्यूट्रल काम सगळे इथे चालतं। पारदर्शकता सुप्रीमो ट्रॉफीची ओळख आहे आणि ती आतापर्यंत अबाधित आहे। गेले 11 पर्व तुम्ही पाहिलेत। 39 for 2 ऑफ कटर बॉल थी, क्या स्क्वायर कट लगा दिया है, चाबुक शॉट, 4 रन। अमित नाईक बॅकफुटला गेला, बरोबर बॉल जसा आतमध्ये आला तसाच स्क्वेअर कट मारत असताना गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने बॉलला पाठवलं। पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर लास्ट जवाब फटका, चाबुक चौकार। कुणाल, एक क्वेश्चन ये भी आ रहा है कि इमरोज के पहले राजेश नायडू को प्राधान्य दिया गया है। इस बार उल्टा लपेटा है, उल्टा पुल्टा बॉल जा रही है बाउंड्री लाइन की तरफ और रिले थ्रो वहां पर देखने को मिलेगा। लेकिन बल्लेबाजी का लुत्फ उठाते हुए अमित नाइक जो कर रहे गेंदबाज पर सर्जिकल स्ट्राइक, दर्शक कर रहे जिसकी बल्लेबाजी को लाइक। और एक मैच और जीतना है, मिल सकते हैं बहुत सारे बाइक। हो, 11 बाईक आहेत। एक मॅच अजून जर जिंकली तर, फायनल जिंकली तर त्या 11 बाईक मिळतील। अमित नाईक त्याची सर्जिकल स्ट्राइक अशी सुरू आहे, उलटा फटका सजवला, डीप मध्ये रिले थ्रो पाहायला मिळाला। फिल्डिंगचा दर्जा चांगला राहिलाय टीमचा, परंतु धावा कमी केल्या। विकीने बॉलला आतमध्ये ढकललं, 2 धावा तिथे मिळाल्या अमित नाईकला। आणि तो प्रश्न मी मगाशी छेडला होता की इमरोजला गोलंदाजीसाठी आणलेलं नव्हतं। त्याही एंडने आपल्याला वाटत होतं की पीएनटी कॉलनीकडून इमरोज येईल, परंतु याही वेळेला राजेशच्या हातामध्ये बॉल सोपवला आणि त्याच्यामुळे आता कुठेतरी सामना सोपा होत चाललाय रेड डेव्हिल्स अमरसाईसाठी। स्टैटिस्टिक्स में इमरोज खान इज देयर बेस्ट बॉलर सो फार और उसका सेमीफाइनल में अभी तक एक भी ओवर नहीं करना। सेकंड हाईएस्ट विकेट टेकर है ऑल टाइम। 45 for 2 19 पर खेलता हुआ इजाज। स्ट्राइक पर नाइक, धीमी गेंदी, बैडमिंटन स्मैश शॉट, वाइडिश मिड ऑन पर रोकी गई। अब रन आसानी से बन रहे हैं और विजय के मार्ग को प्रशस्त करते हुए ये 2 निर्भय पथिक आज अपनी टीम को फाइनल में पहुंचाने के लिए तैयार है। कुणाल, 7 बार, अभी आप सोचिए बबलू पाटिल को कितने सालों बाद मैन ऑफ द मैच मिला, अयूब को मिला। ओलंपिक में 12-12, 16-16 साल बाद जब ओलंपिक मेडल मिलता है तो जो खुशी है वो खुशी बबलू पाटिल और अयूब के चेहरे पर कल थी। हो, अगदी बरोबर। आणि एखादा ॲथलीट जर 100 मीटर धावण्याची रेस जिंकत असेल तर तो किती तपश्चर्या करतो आणि त्या 100 मीटर धावण्याच्या रेसमध्ये काही सेकंदाने एका ॲथलीटचं उपविजेते पदावरही त्याला समाधान मानावं लागतं। याही तपश्चर्या आहेत। तसंच क्रिकेटमध्ये सुप्रीमो ट्रॉफीमध्ये भरपूर वाट पाहावी लागते। 7 वेळा तुम्ही सेमीफायनलमध्ये तुम्ही दारं ठोठावलीत, परंतु आता कुठेतरी फायनलचं तिकीट तुम्हाला मिळू शकतो, तोही प्रयत्न आहे। मॅन ऑफ द मॅच साठी देखील तोच संघर्ष आहे। सुप्रीमो ट्रॉफीची मॅन ऑफ द मॅच मिळणं आणि ती घरात आपल्या ट्रॉफी असणं हा एक मोठा सन्मान असतो। ग्रेट ऑनर। 46 for 2, 11 to win। अमित नाइक 7 बॉल 10, इजाज 14 बॉल 19। नायडू की एक गेंद और ये देखिए वहां पर व्हाट अ कैच, ये केवल फरदीन काजी ही कर सकता है। इसके शरीर में हड्डी है या नहीं मुझे नहीं पता। रबर आहे हा खेळाडू, भरपूर लवचिक आहे, भरपूर वेगाने तो बॉल पर्यंत पोहोचतो। लवचिकता त्याची इथेही पाहायला मिळाली। विकेट आली आहे इजाज कुरेशी, सेट बॅटर। 15 बॉलमध्ये 19 धावा त्याने केल्या। 1 चाय 2 खारी, फरदीन भाई सब पे भारी असंही म्हटलंय। वाह, वाकई में चाय कौन सी भी हो, सोसाइटी हो, वाघ बकरी हो, लेकिन भारी पड़ेगा। वहां पर फरदीन काजी, नया बैटर रजत मुंडे। कुणाल, ऑफ स्टंप के बाहर से बहुत दूर से खेले थे इजाज। एक पल के लिए लगा बॉल फरदीन के ऊपर से जाएगी, लेकिन बॉर्डर पर खड़ा भारतीय सैनिक और सर्कल के ऊपर खड़ा फरदीन काजी, इनके कमिटमेंट पर कभी भी शक नहीं करना चाहिए। हो, ते कमिटमेंट आणि त्याचा एफर्ट, ज्याची लवचिकता आपण त्याची चर्चा करत होतो। लेग कटर बॉल होता, पडल्यानंतर बाहेर चालला होता लेफ्टी बॅटरसाठी समोर खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर दर्जेदार तो झेल। फरदीनचे फॅन देखील मोठ्या संख्येने आलेले आहेत। आवडलं आपल्याला जे त्यांनी लिहून आलं।
आणि तसा खेळ त्याने गेले कित्येक वर्ष केलाय. वंडर बॉय आहे तो आता मुंबईचा. मैं तो वाकई में भाई से रिक्वेस्ट करूंगा कि भाई अगले साल बेस्ट बैनर कंपटीशन भी होना चाहिए. जो दर्शक हमारे इतनी बड़ी संख्या में आते हैं वो बैनर्स लाएंगे, इसके एक टूर्नामेंट को एक और 40वां चांद लगा देंगे. लेट देम गेट रिवॉर्डेड विद द बेस्ट बैनर ऑफ द टूर्नामेंट. क्या कहेंगे आप? 46 पे 3, 11 की जरूरत. राजेश नायडू की अगली गेंद. इस बार थोड़ा उन्नत होकर खेला था फॉरवर्ड पॉइंट पर, जहां से 1 रन विकी का थ्रो और इसके बाद 47 फॉर 3. 12 बॉल में 10 रन. जसं तुम्ही सांगितलं त्याच्यावरही विचार आदरणीय संजय पोतनीस साहेब करताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही स्व हस्ताक्षराने लिहून आणलेले बॅनर जास्त प्रभावी ठरतील, कारण प्रत्येकाचा एक चाहता वर्ग आहे. तशा उपमा तुमच्या माध्यमातून त्या खेळाडूला दिल्या जातात. जे स्लोगन्स तुम्ही घेऊन येतात त्या खेळाडूसाठी त्याला देखील एक ऊर्जा मिळते. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. परत एक वेळा मैदानामध्ये जाऊया. 12 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे या सेमीफायनल नंबर 1 मध्ये. लो स्कोरिंग मैच बट हाई वोल्टेज ड्रामा. अब यहां पर नए ओवर की शुरुआत होगी. इसको लेकर आ रहे प्रथमेश ठाकरे. तो अभी भी वो सवाल गुलदस्ते में बंद है, बट मेरे ख्याल से सुमित ढेकले मास्टर ऑफ स्ट्रेटेजीज, ही नोज क्या करना है. प्रथमेश ठाकरे भारत के चुनिंदा टॉप 5-6 हरफनमंद खिलाड़ियों में इनका नाम शुमार होता है. रजत मुंडे लेफ्टी को लेफ्टी ने रिप्लेस किया है. 12 बॉल 10. अगर ये इक्वेशन 6 बॉल 6 भी ले आए, मेरे ख्याल से वी हैव अ मैच ऑन द हैंड. प्रथमेश ठाकरे अपने पहले ओवर में 7 रन दिए थे. इस वक्त चौका छक्का खलनायक बन सकता है. ओ नीचे रहने वाली गेंद डिंग डोंग का वार्निंग बेल बजाती हुई सुमित के हाथों में. आणि आता लेफ्टी बॅटरला जसं रिप्लेस केलं लेफ्टी बॅटरने, परत एक वेळा सुमितने तो बॉल परत सोपवला गोलंदाज प्रथमेशकडे, कारण तो ऑफ ब्रेक पकडून खूप चांगला टाकतो, जो पडल्यानंतर बाहेर निघतो. लेफ्टी बॅटरसाठी लेग कट होतो. शफल होकर खेलने का प्रयास जरूर है, हालांकि वो कॉन्फिडेंस नहीं था. लेग बाय का इशारा अंपायर करुणाकर कोटियन द्वारा. स्कोर आगे बढ़ता हुआ 48 फॉर 3, यानी कि अब मैच जीतने के लिए 9 रन चाहिए. 10 बॉल में 9 रन. ऐसी स्थिति को 2 दिन पहले हमने देखी थी जब शांति रत्न टीम जिस तरह से खेल रही थी. कल भी 1 बॉल 6. वो महेश नांदड़े की पारी को मैं याद रखना चाहूंगा. कभी कभी आप जीतकर फेमस हो जाते हैं और कभी कभी आप हारकर भी बाजीगर बन जाते हैं. महेश नानगुड़े, वी लव यू ब्रदर. क्या करियर उनका आने वाले दिनों में. खामोशी है कि शोर आएगा, सबका वक्त आता है. नानगुड़े तुम्हारा दौर आएगा. 48 पर 3. 10 बॉल 9. इस बार मिस टाइम, बस इसी की जरूरत थी. विकेट प्रथमेश ठाकरेच्या खात्यामध्ये. आणि एक मोठी विकेट आली. फायटर बॅटर नाईक ला त्याने आउट केलंय. आणि आता या मॅच मध्ये ट्विस्ट आलाय, रन बॉल इक्वेशन आलंय. 9 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल. व्हाट अ बॉलिंग बाय प्रथमेश ठाकरे. कर दिया अमित नाइक ने. 8 बॉल में 10 बनाकर आउट हुए. 2 डॉट बॉल, 4 सिंगल, 1 डबल, 1 चौका. सुमित ढेकले अपने युवा गेंदबाजों पर बहुत बड़े भरोसे को लेकर चल रहे हैं. और यहाँ पर नए बल्लेबाज जिमी दरबार जो खास सूरत से पधारे हैं. सूरत की घारी और सूरत की एक डिश है लोचो, और मुंबई में हम उसे लोचा कहते हैं. बिल्कुल लोचे वाली सिचुएशन है और तेल लगाकर लोचे से बाहर आना होगा जिमी दरबार टीम को. लोच्यातून थोडंसं बाहेर यावं लागेल. बॉल जसा पडला आतमध्ये आला, बॉल हवेत गेला, पॅटची वरची कडा घेतली आणि फॉलो थ्रू एक चांगला झेल टिपला. त्यानंतर तो जल्लोष, ते सेलिब्रेशन, स्टंपच्या मागे सुमित ढेकले. असे सामने तो सोडत नसतो. शेवटपर्यंत तो संघर्ष पाहायला मिळतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रथमेश मी कौतुक करेन. गोलंदाजी त्याने खूपच चांगली केली मॅच मध्ये. चांगला कमबॅक झालाय. 9 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. 30,000 प्रेक्षक 70 स्पोर्ट्स वर या सामन्याचा आनंद लुटायत.
बहुत जबरदस्त हाई वोल्टेज ड्रामा वाला ये लो स्कोरिंग मुकाबला। जिमी दरबार की अग्नि परीक्षा रहेगी, क्योंकि ये सिचुएशन है जिमी के लिए आक्रामक खेलूं या बचावात्मक। मिशन 1 मिलियन। ओ क्या घुमाया प्रथमेश ठाकरे ने, अपील की जा रही है। धीमी गेंद अमेज़न के जंगल में घूमने वाले एनाकोंडा की तरह अंगड़ाई लेती हुई। नागिन बॉल, काय बॉल फिरतायत दोन्ही बाजूला, बॉल वळतोय हरीची। या मॅच मध्ये प्रत्येक वेळा ती ट्विस्ट, ती कहाणी बदलते। हा सामना आता प्रेक्षकांना हळूहळू आवडायला लागलाय, पैसा वसूल सामना रंगत असताना। इस बार ऊपर खेल दिया है और ये गगनचुंबी छक्का। जिमी दरबार जिसके बल्ले में है रनों की भरमार। बॉल हात उघडण्याची संधी मिळाली जिमी दरबारला। जिमीने त्या बॉलला सांगितलं आजा आजा आजा, आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर। स्वीप कव्हरला षटकार। व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द सेमीफाइनल। जिमी दरबारच्या बॅट मधून सुप्रीमो सिक्सर, और उन बैट पे भी 6 लिखा हुआ है, और 6 एक्स्ट्रा कवर के ऊपर से जिमी जिम्मी जिम्मी आजा आजा आजा। और गुजरात पूरा इस वक्त भाव विभोर हो चुका है। सूरत ની હારીને સુરતનો લોચો, जिम्मीने જોવા માટે मुंबई पहुंचो। सूरत से निकलेंगे तो फिर भी 2-3 घंटे में आ जाएंगे। 54-4 3 to win। ओ क्या ऑफ कटर गेंद है, व्हाट अ बॉल। प्रथमेश ठाकरे की तारीफ करनी होगी। प्रथमेश ठाकरे एक अच्छा ओवर कर चुके हैं कुणाल, लेकिन कड़वा सा चाहिए कि उनके पास रनों की कमी है। अगदी बरोबर, हे तिकालबादी सत्य आहे। आणि तो एक बॉलवर जो षटकार लागला ना, जर म्हणतात ना क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आणि क्रिकेट जर शिवाय होतही नाहीये। हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला आणि त्यानंतर पहा सुमित डेकचे एक्सप्रेशन, तो एक बॉल कुठेतरी चूक झाली, तो ते षटकार गेला। आता लास्ट ओव्हरचा खेळ, 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉल मध्ये दावा करायचे 3। 6 बॉल 3। अगर मैच जीत गए तो स्थिति हो जाएगी बेहतरीन। और आखिरी ओवर किसे दिया जाएगा? यस, फाइनली ही इज हियर। इमरोज खान, मैन ऑफ क्राइसिस। इमरोज खान की एंट्री भी इस तरह हुई है कुणाल, पुरानी बॉलीवुड की फिल्मों का बैकग्राउंड म्यूजिक मुझे याद आ गया, डन डन। और अब इमरोज खान को असंभव को संभव करना होगा। 6 बॉल 3, इतने बड़े मैदान पर 6 बॉल 3 हो नहीं सकते, मैं मानता नहीं हूं, लेकिन चमत्कार होते हैं। क्या वो चमत्कार करेगा इमरोज खान? क्या रजत मुंडे चांबारली गांव को खुश करते हुए अपने को फाइनल में ले जाएगा? इंतजार कीजिए अगले 3 मिनट में फाइनल में पहुंचने वाली पहली टीम का फैसला। 54-4 इमरोज की गेंद, लूजनर बॉल वाइड। 6 बॉल 2। लाईन खराब आहे। आपण पीटी कॉलनी इनकडूनच चर्चा करत होतो त्या गोलंदाजाच्या, शेवटी ते षटक मिळालं आणि पहिल्याच बॉलवर लेग स्टंपच्या बाहेर, भरपूर बाहेर हा बॉल होता। एक्स्ट्रा रन, त्यांनी आता फक्त 2 धावा, विजयापासून दूर आहे संघ। आखिरी ओवर करना 2 धारी तलवार है। 6 बॉल 6 भी इक्वेशन अगर इमरोज को मिलता तो फाइट कर लेते। 1 रन और, अब जीत के लिए 1 रन चाहिए। विशाल कांबड़ी को श्रद्धांजलि देते हुए फाइनल में पहुंचने की तैयारी है। याद है संदीप दबड़े की याद में जब सैंडी एसपी विजय दुबे ने खेला था, चैंपियन बने थे, बिल्कुल ऐसी कुछ यात्रा इस साल रेड डेविल्स अमर साई डिंगोंग टीम की रही है। एवरीथिंग फॉर विशाल, वी फॉर विशाल, वी फॉर विक्ट्री। एक्झॅक्ट तीच यात्रा विशाल कांबळे यांना ती भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न या डिंग डॉंग टीम कडून होतोय। डिंग डॉंग रेड डेविल्स नोएडा, आणि सध्या आपण बाजूला 56 एका धावेची आवश्यकता आहे। 5 गेंदे 1 रन। और इसके साथ ही अंतिम मुकाबले में प्रवेश कर दिया है जिमी दरबार का वो जन्नाटेदार चौका। कांग्रेचुलेशंस रेड डेविल्स अमर साई डिंग डोंग।
डगआउट के सीन आप देखिए, दे आर सो हैप्पी। तिसऱ्यांदा फायनल मध्ये दाखल झालेला आहे संघ प्रतीक स्पोर्ट्स क्लब पुणे म्हणजेच अमरसाई ढिंगांग नोएडा पुणे। या स्पर्धेमध्ये 2011 मध्ये ते उपविजेते राहिले होते, त्यानंतर 2018 मध्ये उपविजेते राहिले होते। अर्पिजी चतुर्वेदी महादेव बघतायत आणि सध्या तो जल्लोष संघ मालक म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे आणि हा सामना जिंकत त्यांचा संघ तिसऱ्यांदा फायनल मध्ये पोहोचलाय सुप्रीमो ट्रॉफीच्या। अर्पी चतुर्वेदी भरपूर खुश आहेत। कॉन्ग्रेचुलेशंस अर्पी चतुर्वेदी, कॉन्ग्रेचुलेशंस उनके पार्टनर जो है। What a emotional moment for अफजल मखदूम, धर्मेश जोशी, कृष्णा सातपुते, इजाज कुरैशी। विशाल तेरा मिशन अधूरा, इस साल करेंगे पूरा।